खरे शास्त्रींचा जो दृष्टिकोन होता, जो खऱ्या अर्थाने इतिहासाला अधिक जवळचा होता, सत्याच्या अधिक जवळचा होता, इतिहासाला जो अधिक धरून होता, तो विकसित करण्याचं, त्याला अधिक व्यवस्थितपणे मांडण्याचं काम नरहर कुरूंकरांनी केलेलं आहे. आणि हे नरहर कुरूंकरांचं मराठ्यांच्या इतिहास लेखनाच्या मीमांसेच्या क्षेत्राला मोठं अशा पद्धतीचं योगदान आहे. असं म्हणतात की मराठ्याने इतिहास घडवला परंतु लिहिला नाही. त्या अर्थानं आपण फार दुर्दैवी ठरलो. शिवभारत, पर्नाल पर्वत ग्रहणाख्यानम, राज्य व्यवहारकोश, राधा माधव विलास चंपू अशी काही तत्कालीन समकालीन साहित्य सोडलं. त्याच्यानंतर पहिलं शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिण्याचं श्रेय ग्रँड डफला जातं. आणि ग्रँड डफच्या नंतर भारतामध्ये त्यांच्यावर टीका करण्याच्या स्वरूपामध्ये असंख्य अभ्यासकांनी त्यांच्यावर टीकाच्या स्वरूपात का होईना पण शिवाजी महाराजांच्या चरित्र लेखनाची सुरुवात झाली. मग त्याच्यामध्ये महादेव गोविंद रानडे असतील, किनकेड असतील, जनार्दन कीर्तने असतील, त्यानंतर त्र्यंबक शंकर शेजवलकर, वासी बेंद्रे, गोस सरदेसाई, दत्तोवामन पोद्दार अशी इतिहास लेखनाची परंपरा महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुरू झाली. अशा अभ्यासकांच्यामध्ये अनेकांची नावं भारतातल्या आणि भारताच्या बाहेरच्या लोकांच्या आपल्याला घेता येतील. या सगळ्यांच्यामध्ये कुरूंदकरांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. कुरूंदकरांनी तपशील हा अभ्यासकांच्या बाजूला सोडून संपूर्ण मराठ्यांच्या इतिहासाच्या अगोदर आणि मराठ्यांच्या इतिहासाच्या नंतर साधारणपणे 1630 ते 1818 हा मराठ्यांचा कालखंड आपण समजतो. यापूर्वी आणि यानंतरच्या कालखंडांचे सगळे राष्ट्रीय घटना आणि घडामोडी यांची संगती लावून मराठ्यांचा इतिहास वाचकांच्या समोर ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळ्या विषयामध्ये लिहिल्या प्रवेश करणारे नरहर कुरूंदकर यांच्या मराठ्यांच्या इतिहासाबद्दलची त्यांची भूमिका काय होती याचा अभ्यास करण्यासाठी प्राचार्य डॉक्टर ओमप्रकाश समदानी यांना पहिली संशोधन वृत्ती त्यांना देण्यात आलेली आहे. मराठ्यांचा इतिहास आणि नरहर कुरूंदकरांची भूमिका या विषयावर व्याख्यान देण्यासाठी मी त्यांना निमंत्रित करतो. डॉक्टर ओमप्रकाश समदानी सर. गुरुवर्य डॉक्टर प्रभाकर देव पाटील साहेब, समोर उपस्थित असणारे माननीय विश्वास कुरूंदकर, श्यामलताई, डेंगळे सर, इंगोले सर, सगळेच लोक तसे बहुतांश लोक परिचित आहेत. आणि एका अर्थाने ही माझ्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे की अशा लोकांच्या समोर या संदर्भातला माझा जो काही अभ्यास आहे तो एका अर्थाने प्रेझेंटेशन आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मी ज्या विषयावरती 2-2.5 वर्ष काम केलं आणि कुरूंदकरांचं मराठ्यांच्या इतिहासामधील असणारं जे योगदान आहे, वेगळेपण आहे, वैशिष्ट्य आहे, ते अधोरेखित करण्याची ही संधी आहे. सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे ती अशी की मागच्या एका कार्यक्रमामध्ये मला वाटतं 15 जुलैला एक कार्यक्रम छोटासा असा झाला होता आणि त्या दिवशी कुरूंदकरांच्या अनुषंगाने प्रामुख्याने व्याख्यान जालन्याचे प्राध्यापक गौळकर सर, गुरुवर्य गौळकर सर हे बोलले होते. त्याच्यापूर्वी हाच विषय किंवा ज्या विषयाच्या अनुषंगाने मी काम केलेलं आहे त्या विषयावरती मी बोलावं अशा पद्धतीने मला सांगितलं गेलं होतं. मुख्य कार्यक्रमाचा तो अनुषंगिक भाग होता आणि त्याच्यामुळे एक 15 मिनटं किंवा 20 मिनटं साधारणपणे मी त्या कार्यक्रमामध्ये बोललो होतो.
मी हा खुलासा याच्यासाठी करतोय की मराठ्यांच्या इतिहासाचे जे दोन कालखंड आहेत, ज्याला आपण शिवकालखंड किंवा शिवाजी महाराजांचं युग आणि शिवकालखंड, शिवयुग असं जे म्हणतो, हा कालखंड इसवी सन 1630 पासनं 1707 पर्यंतचा आहे. आणि तिथून जे पुढे साधारणपणे बाळाजी विश्वनाथ पेशव्यापासनं जो कालखंड सुरू होतो 1818 पर्यंतचा, हा कालखंड मराठ्यांच्या इतिहासामधला पेशव्यांचा कालखंड म्हणून ओळखला जातो. अतिशय संक्षिप्त पद्धतीने त्या दरम्यान मराठ्यांच्या इतिहास लेखनाचा मी मागोवा घेतला होता, ज्याचा सुतोवाच प्राध्यापक महोदयांनी केलेला आहे, चिरडे सरांनी केलेला आहे. आणि त्या मराठ्यांच्या इतिहास लेखनाच्या अनुषंगाने इतर सगळ्या गोष्टींच्या मध्ये मी आता जाणार नाही, पण त्या दिवशी मी एक दोन गोष्टी सांगितल्या होत्या, त्या महत्त्वाच्या आहेत, त्या पुन्हा एकदा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. की मराठ्यांचा आद्य इतिहासकार त्यांनी म्हटल्याप्रमाणे जेम्स कनिंगहॅम ग्रँड डफ हा आहे. 1826 मध्ये मराठ्यांचा इतिहास तसा प्रसिद्ध झाला. ग्रँड डफला समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण कुठेतरी चुकतो अशा पद्धतीचं सुद्धा विश्लेषण काही लोकांनी, काही इतिहासकारांनी केलेलं आहे. आणि म्हणून ग्रँड डफनी खूप चुका केल्या असं आपण म्हणतो. खरं म्हणजे ग्रँड डफकडून आपण फार मोठ्या अपेक्षा करायचंच काही कारण आहे असं वाटत नाही. पण त्या सगळ्या गोष्टीत मी जर त्याची मांडणी करत राहिलो तर मूळ विषयापर्यंत मला यायलाच आज वेळ मिळणार नाही. म्हणून ते सगळं सोडून देऊन नंतर आपल्याला असं दिसतं की राजवाडे, रानडे, खरे, शास्त्री, शेजवलकर असा एक इतिहास मीमांसकांचा वर्ग निर्माण झालेला आहे. इतिहास लेखन वेगळं, इतिहास संशोधन वेगळं आणि इतिहासाची मीमांसा वेगळी. इतिहास संशोधन म्हणजे जे राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची जवळपास 21-22 खंड प्रसिद्ध केले, त्याला काही प्रस्तावना जोडल्या, सर्व खंडांना प्रस्तावना नाही, ते सगळं काम हे संशोधनाचं काम. कागदपत्र जमा करणं, योग्य जी कागदपत्र आहेत ती प्रकाशित करणं, असा एक मोठा वर्ग या दरम्यानच्या कालावधीमध्ये झालेला आहे. राजवाडे हे काही पहिले नाहीत. सर्वसामान्यपणे आपला समज असा आहे की राजवाड्यांच्यापासून याची सुरुवात झाली, पण विश्वनाथ काशीनाथ राजवाड्यांच्या पूर्वी जवळपास 42-43 बखरी प्रसिद्ध झालेले आहेत. राजवाड्यांनी जो पहिला खंड प्रसिद्ध केला त्याला त्यांनी जवळपास 125 पेजेसची प्रस्तावना लिहिलेली आहे. आणि ही जी 125 पेजेसची प्रस्तावना आहे, ही प्रस्तावना अनेक दृष्टिकोनातून गाजली. त्याही संदर्भामध्ये मला आज फारसा काही उहापोह करता येणार नाही, पण एक थोडासा असा संदर्भ लक्षात यावा या दृष्टिकोनातून हे मी सगळं सांगतोय. त्याच्यानंतर न्यायमूर्ती रानडेंनी राईज ऑफ मराठा पॉवर, मराठ्यांच्या इतिहासाचा उत्कर्ष, हा ग्रंथ लिहिला. आणि न्यायमूर्ती रानडेंनी जी एक मराठ्यांच्या इतिहासाच्या उदयाची, उत्कर्षाची जी मीमांसा केलेली आहे, ती मीमांसा आता 100पेक्षा अधिक वर्ष झाली तरी बहुतांशी अबाधित अशा पद्धतीची समजली जाते. रानडेंनी जी चौकट आखून दिली ती चौकट तशी आजही कायम आहे असं आम्ही म्हणतो, असं आम्ही समजतो.
राजवाड्यांच्या समोर जो आदर्श होता किंवा राजवाड्यांच्या वरती जे संस्कार होते ते होते विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे. निबंधमालामधून ज्यांनी लेखन केलेलं होतं आणि त्याच्यामुळे एक प्रकारची चिपळूणकर राजवाडे असा एक प्रवाह मराठ्यांच्या इतिहास लेखनाच्या अनुषंगाने आपल्याला दिसून येतो. हा जो इतिहास लेखनाचा प्रवाह आहे, या इतिहास लेखनाच्या प्रवाहाची म्हणून काही वैशिष्ट्ये आहेत. स्वभाषा, स्वधर्म, जातीविषयीचा अभिमान वगैरे अशा काही गोष्टी या अधोरेखित करता येऊ शकतील. या मीमांसेला छेद देणारा असा एक प्रवाह नंतरच्या कालावधीमध्ये उदयाला आला. तो खरं म्हणजे तसा पूर्वीच उदयाला आलेला होता. तो विकसित करण्याचं काम, अधिक सखोल अशा पद्धतीचं त्याला व्यापक स्वरूप देण्याचं काम हे नंतरच्या कालावधीमध्ये त्र्यंबकशंकर शेजवलकरांनी केलेलं आहे. म्हणून पहिला जो प्रवाह आहे मराठ्यांच्या इतिहास लेखनामधला, तो प्रवाह हा चिपळूणकर राजवाडे यांचा आहे. तिथे काही वेगळ्या अशा पद्धतीच्या भूमिका घेतल्या गेलेल्या आहेत. त्या प्रस्तावनेने शेजवलकरांच्या विधानाचा जर आधार घ्यायचं झालंच तर त्या प्रस्तावनेने इतिहासाचं जे स्वरूप आहे ते महाराष्ट्राच्या मानगुटीवरती बसलेला संबंध अशा पद्धतीचं एक चित्र त्याच्यामधून निर्माण झालं. राजाराम शास्त्री भागवत आणि त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये शेजवलकरांनी रियासतकार सरदेसाईंनी नानासाहेब पेशव्यांचं एक चरित्र लिहिलं. ते इसवी सन 1926 मध्ये प्रसिद्ध झालं. या इसवी सन 1926 मध्ये प्रसिद्ध झालेल्या नानासाहेब पेशव्यांच्या या चरित्र ग्रंथाची प्रस्तावना शेजवलकरांनी लिहिलेली आणि ही प्रस्तावना सुद्धा प्रदीर्घ आहे. जवळपास 40-45 पृष्ठांची ती प्रस्तावना आहे आणि पेशव्यांच्या वरती अत्यंत एका अर्थाने ज्याला आपण राग म्हणू शकू. पेशवे कसे चुकले, पेशव्यांच्या भूमिका कशा चुकीच्या होत्या, पेशव्यांचे कोणते दोष होते, पेशव्यांनी किती चुका केल्या, याची एक जंत्री आपल्याला शेजवलकरांच्या त्या प्रस्तावनेमध्ये दिसते. म्हणून राजवाडे हे पेशव्यांचे अभिमानी आहेत आणि शेजवलकर हे पेशव्यांच्या नेमक्या ज्या झालेल्या चुका होत्या त्या चुकांना धरून सगळ्या प्रकारचं विश्लेषण आणि विवेचन त्यांच्या या प्रस्तावनेमध्ये करतात. आणि तिथून पुढे असा एक प्रवाह ज्याचा प्रारंभबिंदू राजाराम शास्त्री भागवत आहेत आणि जो विकसित करण्याचं काम शेजवलकरांनी केलेलं आहे. सर्वसामान्यपणे आत्तापर्यंत सर्वच इतिहासकारांचं म्हणणं असं आहे मराठ्यांच्या इतिहास लेखनाच्या अनुषंगाने की मराठ्यांच्या इतिहास लेखनाचे हे दोन प्रवाह आहेत. धुळ्याच्या राजवाडे संशोधन मंडळाने मागच्या काही वर्षापूर्वी राजवाड्यांचे मराठ्यांच्या इतिहासाचे सगळे खंड प्रसिद्ध केले आणि त्या खंडातील पहिल्या खंडाला डॉक्टर सदानंद मोरे यांची प्रस्तावना आहे. सदानंद मोरेंनी असं म्हटलेलं आहे की हे दोन प्रवाह आणि या दोन प्रवाहांचं असणारं स्वरूप हे आपण मराठ्यांच्या इतिहास लेखनाच्या अनुषंगाने समजून घेतलं पाहिजे. हा सगळा अभ्यास करत असताना माझ्या असं लक्षात आलं आणि ते सगळं लक्षात येण्याचं कारण कुरूंकर आहेत. या दोन प्रवाहांच्या व्यतिरिक्त या दोन्ही प्रवाहांच्या ज्या भूमिका आहेत त्या परस्पर विरोधी आहेत, परस्परांच्या भूमिकांना छेद देणाऱ्या आहेत. तिथे काही पूर्वग्रह आहेत, तिथे काही विकार आहेत, तिथे काही विखार आहेत. तिथे एका अर्थाने आक्रमकता आहे. हे सगळं टाळून या दरम्यानच्या कालावधीमध्ये
अजून एक प्रस्तावना प्रसिद्ध झालेली आहे आणि ही प्रस्तावना आहे खरे शास्त्रींची प्रस्तावना. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनी इसवी सन 1918 मध्ये इंग्रज आणि मराठे या नचिकेळकरांचा जो ग्रंथ होता त्या ग्रंथाची 1818 मध्ये मराठ्यांची सत्ता नष्ट झाली म्हणून इसवी सन 1918 मध्ये इंग्रज आणि मराठे हा ग्रंथ नचिकेळकरांनी लिहिला. ते एका अर्थाने ती पुस्तकं जर वाचली आपण तर तशी थोडी गंमत वाटते. ते मराठी सत्तेचं शतसंवत्सरिक श्राद्ध त्याचं निमित्त आहे आणि ही प्रस्तावना आहे खरे शास्त्रींची प्रस्तावना. ही प्रस्तावना सुद्धा तशी बरीच प्रदीर्घ आहेत. या सगळ्या प्रस्तावनांचं हे वैशिष्ट्य आहेत की या सगळ्या प्रस्तावना 2-4 पेजेसच्या नाही आहेत. खूप मूलभूत अशा पद्धतीची मांडणी आहे. मीमांसा आहे, चिकित्सा आहे, विश्लेषण आहे, इतिहास लेखन नाही आहे. आणि खरे शास्त्रींनी जी घेतलेली भूमिका आहे ती भूमिका ही समजून घेण्यासारखी भूमिका आहे. वेगळी अशा पद्धतीची भूमिका आहे. या ज्या दोन प्रवाह किंवा या ज्या दोन भूमिका आहे या दोन भूमिकांच्या पेक्षा एक वेगळी अशा पद्धतीची विचारधारा आणि मूलभूत अशा पद्धतीचा दृष्टिकोन हा खरे शास्त्रींनी मांडलेला दृष्टिकोन आहे. मराठ्यांच्या इतिहासाचं दुर्दैव हे होतं की मराठ्यांच्या इतिहासाचं मीमांसेचं जे क्षेत्र आहे कुरुंदकरांनीच असं म्हटलेलं आहे की ते अत्यंत दुबळं आहे. कारण ही 3-4 नावं जर सोडली आपण तर मराठ्यांच्या इतिहासाच्या लेखनाची मीमांसा करणारं 5वं नाव आपल्या समोर येत नाही. खरे शास्त्रींनी जो विचार मांडलेला आहे तो विचार अनेक गोष्टी नव्याने मांडल्यात. त्यांनी नव्याने त्या स्पष्ट केलेल्या आहेत. पुन्हा त्याच्यामध्ये मला जायचं नाहीये. खरे शास्त्रींना जे म्हणायचं होतं आणि खरे शास्त्री जे दुर्लक्षित राहिले, खरे शास्त्रींचा जो दृष्टिकोन होता जो खऱ्या अर्थाने इतिहासाला अधिक जवळचा होता, सत्याच्या अधिक जवळचा होता, इतिहासाला जो अधिक धरून होता, तो विकसित करण्याचं त्याला अधिक व्यवस्थितपणे मांडण्याचं काम नरहर कुरुंदकरांनी केलेलं आहे. आणि हे नरहर कुरुंदकरांचं मराठ्यांच्या इतिहास लेखनाच्या मीमांसेच्या क्षेत्राला मोठं अशा पद्धतीचं योगदान आहे. ही पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली म्हणजे पुढे मी पेशव्यांच्या पर्यंत जाणारच नाही आहे. जाणार याच्यासाठी नाही आहे की या संदर्भामध्ये मी त्या 15-20 मिनिटामध्ये बोललेलो आहे आणि तेवढा हे जे सगळं काम आहे किंवा हा जो कालखंड आहे जे लिहिल्या गेलेला आहे, ज्या मीमांसा जी चिकित्सा झालेली आहे त्यातला शिवकालाचा जो भाग आहे म्हणजे शिवछत्रपती आणि नंतरच्या कालावधीमधले संभाजी किंवा मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम यातील असणारी जी काही मीमांसा आहे, यात जे काही लेखन केल्या गेलेलं आहे त्या अनुषंगाने कुरुंदकरांची जी भूमिका आहे त्याची आपण छाननी करणार आहोत, त्याची आपण तपासणी करणार आहोत. आणि तेवढ्यापुरतंच हे आजचं जे प्रेझेंटेशन आहे ते मर्यादित आहे. ही भूमिका आपण लक्षात घ्या. व्हॉट इज हिस्ट्री नावाचं E.H. कारचं पुस्तक आहे. इतिहासाच्या सगळ्याच लोकांनी हे पुस्तक वाचलेलं असतं. व्हॉट इज हिस्ट्री या नावाच्या या कारच्या पुस्तकामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे. मुळातच इतिहासाचं जे तत्वज्ञान आहे, फिलॉसॉफी ऑफ हिस्ट्री असं ज्याला आपण म्हणतो, त्या इतिहासाच्या तत्वज्ञानाचा आणि आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त अशा पद्धतीच्या इतिहास लेखकांचा जो दृष्टिकोन आहे या संदर्भातला, तो दृष्टिकोन याला धरून व्हॉट इज हिस्ट्री हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. हेही पुस्तक फार छोटंसं पुस्तक आहे. एक 80-85-90 पेजेसचं हे पुस्तक आहे. कारनी या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे की इतिहासाचा अभ्यास करण्यापूर्वी
इतिहासकाराला समजून घेतलं पाहिजे. अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे. आणि इतिहासकाराला का समजून घेतलं पाहिजे हे याच पुस्तकामध्ये प्रोफेसर ओगझॉट यांनी स्पष्ट केलेलं आहे. प्रोफेसर ओगझॉट यांनी असं म्हटलेलं आहे की ऐतिहासिक तथ्ये निर्भेळ स्वरूपात उपलब्ध नसतात. आपण असं म्हणतो की ऑब्जेक्टिव्ह हिस्टॉरिकल ट्रूथ असा एक शब्दप्रयोग आम्ही वापरत असतो, इतिहासाचे लोक वापरत असतो. वस्तुनिष्ठ ऐतिहासिक सत्य. या अनुषंगाने हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. ओगझॉटचं जे वाक्य आहे ते वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे, अधोरेखित करण्यासारखं आहे. इतिहास समजून घेणाऱ्या लोकांनी सुद्धा याच्यावरती विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ओगझॉट असं म्हणतो की ऐतिहासिक तथ्ये निर्भेळ स्वरूपात नसतात, ती नेहमी नोंद करणाऱ्याच्या मनातून परावर्तित होऊन येतात. म्हणजे जो कोणी इतिहास लेखक आहे, इतिहास मीमांसक आहे, ऐतिहासिक तथ्य हे जरी त्याच्याद्वारे आपल्यापर्यंत पोहोचत असलं किंवा त्याच्या लिखाणातून ते जरी शब्दबद्ध होत असलं तरी ते शब्दबद्ध होत असताना त्याच्या मनातून ते परावर्तित होऊन आपल्यापर्यंत येतं, म्हणून ते निर्भेळ राहत नाही. हा निर्भेळ जो शब्द आहे इथला, तो शब्द तसा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आपण ज्यांना समजून घेणार आहोत त्या कुरूंकरांना सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. मग कुरूंकरांचं व्यक्तित्व समजून घेतलं पाहिजे, कुरूंकरांची विचारधारा समजून घेतली पाहिजे, कुरूंकरांच्या वैचारिक निष्ठांचा मागोवा घेतला पाहिजे, धांडोळा घेतला पाहिजे. आणि तो मागोवा घेतल्यानंतर मग ज्या पद्धतीचं लेखन हे त्यांनी केलेलं आहे किंवा ज्या पद्धतीची मूल्य त्यांच्या इतिहास लेखनामधून अधोरेखित झालेली आहेत त्याच्यामध्ये कुरूंकरांची जी एक विशिष्ट अशा पद्धतीची विचारप्रणाली आहे ती प्रतिबिंबित होते किंवा होत नाही याचं विश्लेषण आपल्याला स्वतंत्रपणे करता येऊ शकतं. म्हणून इतिहासकाराला समजून घेणं म्हणजे काय, तर इतिहासकाराची जी मानसिकता आहे, इतिहासकाराची जी विचारधारा आहे, इतिहासकाराचं जे वैचारिक विश्व आहे, इतिहासकाराची झालेली जी जडणघडण आहे, इतिहासकारावरती असणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींचा जो प्रभाव आहे, या सगळ्या गोष्टी समजून घेणं म्हणजे इतिहासकाराला समजून घेणं. खरं म्हणजे या संशोधन केंद्रामध्ये आणि त्यातही नांदेडला कुरूंकरांना मी समजून सांगावं असं काही नवं माझ्याकडे नाही आहे. पण इतिहासाच्या अनुषंगाने बोलत असताना मला असं वाटलं परिहार्यपणे की याच्याविषयी सुद्धा आपण बोललं पाहिजे. कारण इतिहास हा जो भाग आहे हा अत्यंत विधायक आहे पण अत्यंत विध्वंसक सुद्धा आहे. इतिहासाच्या संदर्भामध्ये शेजवलकरांचं हे वाक्य मला फार आवडणारं वाक्य आहे की इतिहासा इतकी विधायक उपयोगी अशा पद्धतीची दुसरी कोणतीही वस्तू असू शकत नाही, विषय असू शकत नाही. पण तो संबंध सुद्धा आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर त्याचा उपयोग म्हणण्यापेक्षा दुरुपयोग झाला तर त्याची असणारी जी विध्वंसक ताकद आहे ती सुद्धा अत्यंत प्रचंड अशा पद्धतीची आहे. याच्यावरती फारसं न बोलता पुन्हा मी कुरूंकरांच्या व्यक्तित्वाचा आणि विचारांचा थोडासा मागोवा घेण्याचा प्रयत्न करतो. कुरूंकर हे प्रतिभावंत आहेत, कुरूंकर प्रज्ञा, कुरूंकर द्रष्टे भाष्यकार आहेत आणि मराठ्यांच्या इतिहासाचं असणारं दुबळं जे क्षेत्र होतं ते संपन्न करण्याचं आणि त्याला विकसित करण्याची खरे शास्त्रींची जी भूमिका आहे, जी अधिक मी आधी सांगितल्याप्रमाणे इतिहासाला अधिक धरून अशा पद्धतीची आहे, ती भूमिका विकसित करण्याचं त्याला न्याय देण्याचं काम नंतरच्या कालावधीमध्ये कुरूंकरांनी केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं.
इथे एक पुन्हा फरक आपण समजून घेतला पाहिजे. तो फरक असा आहे की कुरूंदकरांच्या पूर्वीचे जे इतिहास मीमांसक आहेत, राजवाडे असतील, रानडे असतील, शेजवलकर असतील, खरे शास्त्री असतील, हे सगळे स्वातंत्र्यपूर्व कालखंडातले आहेत. आणि कुरूंदकरांचं जे इतिहास लेखन आहे ते साधारणपणे शेजवलकरांच्या मृत्यूलेखापासूनच सुरू झालेलं आहे. मी मराठ्यांच्या इतिहासाच्या संदर्भाच्या अनुषंगाने बोलतो आहे आणि तेवढ्याच मर्यादेत बोलतो आहे. त्यांचा जो मृत्यूलेख आहे मागोवामध्ये जो आहे, मागोवाची प्रथमावृत्ती 1967ची आहे. कुरूंदकरांनी शेजवलकरांचा मृत्यू इसवी 1963 झालेला आहे. साधारणपणे त्या लेखावरती कुठेही तारीख नाही आहे. म्हणजे माझ्याकडे जी प्रथमावृत्ती आहे मागोवाची त्याच्यावरती कुठेही तारीख नमूद केलेली नाही आहे. मृत्यूनंतरचा तो लेख आहे, म्हणजे तो 63चा वगैरे 2-4 महिने मागे पुढे असेल असं आपण गृहीत धरू. म्हणून 1963 ते 1982 असा साधारणपणे 20 वर्षाचा कालखंड आहे की ज्या कालखंडामध्ये कुरूंदकरांनी सगळं हे लिखाण केलेलं आहे. 20च वर्षाचा हा कालखंड आहे. आणि या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये कुरूंदकरांनी लिहिलं किती? मराठ्यांच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये जर विचार आपण केला तर मागोवामधला हा जवळपास 50 ते 55 पृष्ठांचा लेख आहे शेजवलकरांच्या वरती असणारा. श्रीमान योगीला असणारी जी प्रस्तावना आहे ती सुद्धा जवळपास 40 पेजेसची प्रस्तावना आहे. 1980ला धुळे महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या मध्ययुगीन सत्राचे सत्राध्यक्ष म्हणून त्यांनी जे केलेलं भाषण आहे ते नवभारत 1981च्या नेमक्या कुठल्या अंकात आहे मला सांगता नाही येणार. जानेवारी-फरवरी 1981 किंवा 82च्या त्या अंकामध्ये ते समाविष्ट आहे. ते जे भाषण आहे ते भाषणसुद्धा 25 ते 30 पेजेसचं आहे. त्याच्यानंतर शिवराज मुद्रा, कुरूंदकरांनी लिहिलेलं जीवन रहस्य शिवाजी महाराजांचं, शिवछत्रपतींचं, ते एक छोटंसं अशा पद्धतीचं पुस्तक आणि काही सुटे पुन्हा लेख. असा सगळा जर विचार आपण केला तर अंदाजे हे लिखाण 145-150 पृष्ठांच्या पेक्षा जास्त नाही. 150 पृष्ठ ही सगळी कुरूंदकरांनी मराठ्यांच्या इतिहासाच्या अनुषंगाने लिहिलेली आहेत. प्रश्न पृष्ठ किती आहेत हा नाहीये. हे सगळं जे लिखाण आहे ते लिखाण काहीतरी विशिष्ट प्रसंगांनी लिहिलेलं आहे हा एक भाग, प्रतिक्रियात्मक आहे हा दुसरा भाग, किंवा कुणाचं तरी खंडन करण्यासाठी लिहिलेलं आहे हा तिसरा भाग. कुरूंदकरांनी मराठ्यांचा समग्र इतिहास लिहिलेला नाही. मराठ्यांच्या इतिहासावरती कोणत्याही प्रकारचं कुरूंदकरांचं संपूर्ण असं पुस्तकसुद्धा नाही. ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत स्वाभाविक अशा पद्धतीचं आहे. मराठीचे प्राध्यापक असणारे कुरूंदकर इतिहासाच्या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीचं लेखन करतात आणि नंतरच्या कालावधीमध्ये त्याचा उहापोह आणि त्याचा परिणाम आणि त्याचा एक स्वतंत्र अशा पद्धतीचा प्रवाह विकसित होतो, हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने मग या इतिहास लेखकाचा असणारा जो दृष्टिकोन आहे, त्यांचा असणारे जे विचार विश्व आहे, त्याचा थोडासा दांडोळा घेत असताना आपल्याला तिथेही फार खोलात जाण्याचं कारण नाही. 1-2 मुद्दे अशा पद्धतीचे आहेत की ते विचाराने मार्क्सवादी आहेत, जडवादी आहेत. कौटिल्याचा प्रभाव आहे आणि मार्क्सवादी आहेत पण ते साम्यवादी नाहीत किंवा साम्यवादाचे ते सहप्रवासी सुद्धा नाहीत. मार्क्सवादी असण्याचं सुद्धा जे कारण आहे तेही कारण महत्त्वाचं असं आहे की मार्क्सवाद ही जी विचारसरणी आहे किंवा मार्क्सवादी जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन
नैतिकतेचा आणि आध्यात्मिकतेचा विचार करणारा दृष्टिकोन आहे असं स्वच्छ स्पष्टपणे कुरूंकरांनीच नमूद केलेलं आहे. आता मार्क्सवाद आणि नैतिकता किंवा मार्क्सवाद आणि आध्यात्मिकता ॲपरंटली आपली जी प्रतिक्रिया होते ती कुठेतरी हे खटकणार आहे असं वाटण्याची असू शकते. पण कुरूंकरांची जी एकूण मनोधारणा आहे, मानसिकता आहे, त्याचे संदर्भ जर आपण लक्षात घेतले तर त्यांनी असं म्हटलेलं आहे, दपम जोशीच्या लेखामध्ये हे नमूद करण्यात आलेलं आहे की शोषणरहित समाज निर्मितीचा विचार हा मार्क्सवादी तत्वज्ञानामध्ये अनुस्यूत असणारा प्रभावी अशा पद्धतीचा विचार आहे. कुरूंकर या अर्थाने मार्क्सवादी आहेत, ते साम्यवादी नाहीत. आणि हीच जी विचारधारा आहे, शोषणरहित समाज व्यवस्था, नवा समाज निर्माण करण्याची, नवा माणूस घडवण्याची आकांक्षा आणि आशा, हे सगळं जर आपण एकदा लक्षात घेतलं तर मग कुरूंकर ज्या पद्धतीने या इतिहासाच्या मीमांसेकडे बघतात, ज्या पद्धतीने ते या सगळ्या गोष्टींना आपल्यासमोर पुढे मांडतात, त्याच्यामागचे असणारे उद्देश, त्याच्यामागचे असणारे हेतू हे अत्यंत स्पष्टपणे लख्ख प्रकाशासारखे आपल्यासमोर येतात. हे समजून घेतलं पाहिजे. या दृष्टीने हा जसा एक भाग आहे, मार्क्सवादी विचारांचा हा जसा एक भाग आहे, तसा कुरूंकरांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य अशा पद्धतीचा अत्यंत प्रभावी असणारा जर कुठला घटक असेल तर तो घटक हा आहे की प्रबोधनाच्या असीम आणि अनंत उर्मी, म्हणजे कुरूंकर असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे इक्वेशनच मांडायचं झालं तर हे अशा पद्धतीचं इक्वेशन सुद्धा मांडता येऊ शकेल की हा माणूस आयुष्यभर चिंतन करत राहिला, मनन करत राहिला, बोलत राहिला, लेखन करत राहिला, आणि हे जे चिंतन होतं, लेखन होतं, हे जे बोलणं होतं, राष्ट्रसेवा दलाचं उपलब्ध जे व्यासपीठ होतं, त्याच्यामधून होणारे जे उद्बोधन वर्ग होते, हे सगळे जर आपण तपासले, हे सगळं जर आपण लक्षात घेतलं तर या सगळ्यांच्यामध्ये असणारी कुरूंकरांची जी भूमिका होती, त्यांचा जो विचार प्रसृत करणारा कृतिशील विचारवंत, या दृष्टिकोनातून कुरूंकरांच्याकडे बघितलं पाहिजे. विचार मांडणं नव्हे, विचार प्रसृत करणं, समाज त्या दृष्टिकोनातून कसा आकाराला येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं, हा महत्त्वाचा असणारा या संदर्भातला धागा आहे. म्हणूनच ज्या विषयांच्यावरती कुरूंकर बोलतात त्या विषयामध्ये राष्ट्रवाद आहे, समाजवाद आहे, मार्क्सवाद आहे, धर्मनिरपेक्षता आहे, लोकशाही आहे, राष्ट्रीय एकात्मता आहे, हिंदू मुस्लिम प्रश्न आहे, गांधी आहे, नेहरू आहे, हे सगळे विषय त्यांच्या अत्यंत आवडीचे विषय आहेत. स्वातंत्र्यापूर्वी जे इतिहासकार झाले, इतिहास मीमांसक झाले, त्यांचा असणारा इतिहास मीमांसेमागचा जो दृष्टिकोन आहे, त्यांची जी इतिहास लेखनामागची जी भूमिका आहे, जी प्रेरणा आहे, त्यांना जी वेदना होती ती वेदना आहे, ती वेदना होती की हा देश गुलाम होता, या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून मग जे काही करावं लागेल ते त्यांनी आपल्या इतिहासाच्या या क्षेत्रामध्ये त्या पद्धतीने ते थोडंफार कमी जास्त राष्ट्रवादाची प्रेरणा घेऊन केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. कुरूंकर ज्या कालावधीमध्ये लिहितात त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये, म्हणजे 1947 नंतरचा हा कालखंड असल्यामुळे अपरिहार्यपणे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, पण स्वातंत्र्यानंतरचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची तीव्रता आणि उग्रता ही अत्यंत भयानक अशा पद्धतीची आहे. म्हणून आपल्याला कुरूंकरांच्या मांडणीमध्ये राष्ट्रीय एकात्मता दिसते, धर्मनिरपेक्षता दिसते, हिंदू मुस्लिम प्रश्न दिसतो, गांधी दिसतात, नेहरू दिसतात, हे सगळे जे काही येतं आपल्याला. आणि इतिहासाच्या, मराठा इतिहासाच्या मीमांसेमध्ये सुद्धा मी जी 2-4 उदाहरणं आपल्यासमोर मांडणार आहे आणि तिथील असणारा त्यांचा जो दृष्टिकोन स्पष्ट करणार आहे, ती सुद्धा मी तशीच निवडलेली आहेत जाणीवपूर्वक.
यामध्ये काय दिसतं आपल्याला, तर हा सगळा जो धागा आहे, ही सगळी जी मानसिकता आहे, समाजाच्या निर्मितीचं असणारं जे एक अशा पद्धतीचं असणारं, ज्याला आपण वेदना म्हणतो, त्या दृष्टिकोनातूनचं जे स्वप्न आहे की हा देश कसा असला पाहिजे, हा समाज कसा असला पाहिजे, कुठल्या मूल्यांच्यावरती या समाजाची पायाभरणी झाली पाहिजे, कशा पद्धतीने हा समाज एकात्म समाज असला पाहिजे, एक जिन्सी समाज असला पाहिजे. मराठ्यांच्या इतिहासावरती कुरूंकरांचं प्रेम आहे, महाराष्ट्रावरती सुद्धा कुरूंकरांचं प्रेम आहे. पण महाराष्ट्रावरती प्रेम आहे म्हणून भारतावरती प्रेम नाही आहे कुरूंकरांचं. भारतावरती प्रेम आहे म्हणून महाराष्ट्रावरती प्रेम आहे, हे जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा कुरूंकरांचं असणारं जे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची असणारी या संदर्भातील विचार करण्याची जी पद्धती आहेत, ज्या मूल्यांचा ते आग्रह धरतात, ती मूल्य किती खोलवर अशा पद्धतीने रुजली आहेत त्याची कल्पना आपण करू शकतो. त्या दृष्टिकोनातून आणखी एक मुद्दा अशा पद्धतीचा आहे की कुरूंकर काही रूढ अर्थाने इतिहास लेखक नाहीत, इतिहास संशोधक नाहीत, मराठीचे प्राध्यापक आहेत, मराठी हे त्यांच्या अभ्यासाचं अध्ययन अध्यापनाचं क्षेत्र आहे. इथे पुन्हा एक आपण मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की ही जी मंडळी आहेत, जी अत्यंत विद्वान आहेत, जी प्रतिभावंत आहेत, प्रचंड अशा पद्धतीची प्रज्ञा ज्यांच्या ठिकाणी ठासून भरलेली आहे, मग ते राजवाडे असोत, शेजवलकर असोत किंवा कुरूंकर असोत, तुम्ही या सगळ्यांना बघा, असं कुठलंही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रांनी या लोकांना बांधून ठेवलेलं आहे. राजवाड्यांच्या बाबतीत तेच म्हणता येऊ शकेल, शेजवलकरांच्या बाबतीत तेच म्हणता येऊ शकेल, कुरूंकरांच्या बाबतीत सुद्धा तेच म्हणता येऊ शकेल. वेगवेगळी अशा पद्धतीची जी मांडणी आहे, वेगवेगळे जे विषय आहेत, त्या सगळ्या विषयांच्या अनुषंगाने कुरूंकर आपली स्वतःची मतं, आपले स्वतःचे दृष्टिकोन अतिशय निर्भीड पद्धतीने, अतिशय स्पष्ट पद्धतीने त्याने नमूद केलेले आहेत. हेही एक वैशिष्ट्य आहे कुरूंकरांच्या विचारांचं. म्हणून ही जी सैद्धांतिक मीमांसा आहे मराठ्यांच्या इतिहासाची, ज्याचा उल्लेख मी राजवाड्यांच्या संदर्भामध्ये आणि शेजवलकरांच्या संदर्भामध्ये ओघांनी यापूर्वीच केला, की राजवाड्यांच्या ठिकाणी काही ग्रह आहेत, पूर्वग्रह आहेत, काही विकार आणि काही विखार आहेत. हे शेजवलकरांच्या बाबतीत सुद्धा खरं आहे. शेजवलकरांचे सुद्धा काही विकार आहेत, विखार आहेत, काही पूर्वग्रह आहेत, कुठे राग आहेत, कुठे लोभ आहेत, आणि ते सगळं वगळून आपल्याला तो इतिहास समजून घ्यावा लागतो. पण ते जर एकदा वगळलं की मग त्याच्यानंतर जो इतिहास आपल्यासमोर येतो तो इतिहास अत्यंत स्वच्छ स्पष्ट अशा पद्धतीचा असतो. हे आपण कुरूंकरांच्या संदर्भामध्ये जेव्हा बोलतो तेव्हा कुरूंकरांच्या संदर्भामध्ये बोलत असताना आपल्याला अगदी ठामपणे असं विधान करता येऊ शकतं की अशा पद्धतीचा कोणताही विकार, अशा पद्धतीचा कोणताही अभिनिवेश, अशा पद्धतीचे कोणतेही पूर्वग्रह, अशा पद्धतीचा कोणताही राग किंवा लोभ, अशा पद्धतीचा कोणताही विकार असा कुरूंकरांच्या इतिहास लेखनामध्ये आपल्याला आढळत नाही. ज्याला आपण इतिहासकाराच्या ठिकाणी आवश्यक असणारी जी निरंजन आणि निर्लेप दृष्टी असं म्हणतो, इतिहासकाराच्या ठिकाणी जी असलीच पाहिजे असा सर्वच इतिहासकारांचा आग्रह असतो. म्हणजे ते जरी विकारी आणि विखारी असले आणि त्यांचे जरी पूर्वग्रह असले तरी ते याचाच आग्रह धरत असतात की इतिहासकाराची दृष्टी अत्यंत निरंजन आणि निर्लेप असली पाहिजे. अशा पद्धतीची दृष्टी ही कुरूंकरांची दृष्टी आहे असं मात्र आपल्याला म्हणता येऊ शकतं. असं मी म्हटलेलं सुद्धा आहे. मी जे काही सबमिट केलेलं आहे, सादर केलेलं आहे इथे, त्याच्यामधून हे सगळं मी स्वच्छपणे मांडलेलं आहे. म्हणून हे सगळं एकदा आपण समजून घेतलं, ही सगळी पार्श्वभूमी राजवाडेपासून शेजवलकरांच्या परती, शेजवलकरांच्या पर्यंतची, त्याच्यानंतर या संदर्भातील असणारे इतिहास लेखनाचे जे वेगवेगळे प्रवाह आहेत त्या प्रवाहांची वैशिष्ट्य, आणि मग खरे शास्त्रींचा असणारा दृष्टिकोन. खरे शास्त्रींनी जे म्हटलं होतं ते फक्त 1-2 वाक्यामध्ये सांगतो. खरे शास्त्रींनी असं म्हटलं होतं या दरम्यानच्या कालावधीमध्ये त्यांच्या इंग्रज आणि मराठी या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये की आपल्याकडे देशाभिमान हा कधीच नव्हता.
म्हणजे शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये आपण फार देशाभिमानी होतो असं आपण मानतो. हे मानणं काही फारसं खरं नाही. असलाच तर तो राज्याभिमान आहे. हे सगळ्या गोष्टी अगदी तटस्थ पद्धतीने समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. खरे शास्त्रींनी अजून एक मुद्दा अधोरेखित केलेला आहे. तो मुद्दा अशा पद्धतीचा आहे की ज्याला आपण जिज्ञासेचा अभाव असं म्हणतो. शेजवलकरांनी टीका करत असताना पेशव्यांच्यावरती टीका केलेली आहे की हे जे राज्य आहे ते बुडवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते पेशव्यांनी केलेलं आहे. इंग्रज सत्तेवरती आले आणि आपली स्वतःची सत्ता बुडाली आणि आपला देश गुलाम झाला, याचा फार मोठा राग शेजवलकरांचा पेशव्यांच्यावरती आहे. हा राग अनाठायी आहे. हा राग अनाठायी याच्यासाठी आहे की या संदर्भामध्ये जी मांडणी खरे शास्त्री आणि कुरुंदकर करतात ती मांडणी आपण लक्षात घेतली पाहिजे. ती मांडणी या प्रकारची आहे की या दरम्यानच्या कालावधीमध्ये म्हणजे मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये अकबरापासून अगदी शेवटच्या पेशव्यापर्यंत जे कुणी राजगादीवरती होते, राज्यसत्तेवरती होते, त्यांच्या ज्ञानाच्या पातळीमध्ये फारसा फरक नाही. अकबराचा उल्लेख केला जातो. अकबराच्या हातामध्ये जेव्हा छापील पुस्तकाची प्रत आली तेव्हा ती अकबराने बघितली आणि ठेवून दिली. अकबराच्या मनामध्ये कुठल्याही पद्धतीची ती पुस्तक बघितल्यानंतर हे पुस्तक काय आहे, हे कसं छापल्या गेलं, हे कशावरती छापल्या गेलं असेल, असे जे प्रश्न निर्माण व्हायला पाहिजेत असा कोणताही प्रश्न सम्राट अकबराच्या मनामध्ये निर्माण झालेला नाही. ही आपली त्या दरम्यानच्या कालखंडातील असणारी अविज्ञाननिष्ठा असं पोद्दारांनी म्हटलेलं आहे. दत्तोवामन पोद्दारांनी वापरलेला हा शब्द आहे. ही जी अविज्ञाननिष्ठा आहे, ही अविज्ञाननिष्ठा याला अपवाद पेशवे नाहीत, याला अपवाद मध्ययुगीन कालखंडामध्ये झालेले अकबरापासून अगदी शेवटच्या पेशव्यापर्यंतचे सगळेच सत्ताधीश आहेत, सगळेच राज्यकर्ते आहेत. पेशव्यांच्यावरती राग म्हणून मग हा सगळा अनाठही अशा पद्धत. याचा अर्थ पेशवे चुकले नाहीत असा होत नाही, पण जे जिथे ते चुकले नाहीत तिथे सुद्धा ते चुकलेत असं जर आपण म्हणत असू तर ते इतिहासाला धरून होत नाही. ही भूमिका खरे शास्त्रींची भूमिका होती. तीच भूमिका पुढे नंतरच्या कालावधीमध्ये त्यांनी इंटेलेक्च्युअल क्युरियासिटी हा शब्द वापरला. कुरुंदकरांनी इंटेलेक्च्युअल क्युरियासिटी हा शब्द या संदर्भामधला वापरला की ज्ञान जिज्ञासा म्हणतो आपण, ती ज्ञान जिज्ञासा ही या दरम्यानच्या कालावधीमध्ये नव्हतीच. मग शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये सुद्धा या दरम्यानच्या या वेळी ज्या बंदुका घेतल्या जात असत, ज्या दारुगोळा घेतला जात असे, ते सगळ्या युरोपियन पुरवत असत आपल्याला. ज्या तोफा तयार केल्या जात असत ते जे सगळं अशा पद्धतीचं असणारं त्याचं शास्त्र आहे, शस्त्रनिर्मितीचं जे शास्त्र आहे ते सगळं अशा पद्धतीचं आपण कुणाकडून तरी घेतलेलं आहे. किंबहुना आपण इतके अज्ञानी होतो या संदर्भामध्ये त्या दरम्यानच्या कालखंडात की हे कुठून येतात, कुठे जातात, कसे आहेत, त्यांचं स्वरूप काय आहेत, ते किती आहेत, त्यांचे उद्देश काय आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती नव्हतं. आणि त्याचं कारण असं होतं की आपल्या एकूण असणारा जो पारंपरिक अशा पद्धतीचा दृष्टिकोन होता, मागासलेपण जे होतं ते मागासलेपण या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी होतं असं या संदर्भामध्ये खरे शास्त्रींनी म्हटलेलं आहे. आणि त्याला अधिक व्यवस्थितपणे, अधिक चांगल्या पद्धतीने, अधिक विस्तृत पद्धतीने, व्यापक पद्धतीने कुरुंदकरांनी मांडलेलं आहे. कुरुंदकरांचं योगदान हे आहे मराठ्यांच्या इतिहासाच्या संदर्भातलं. म्हणून हा जो दोन प्रवाहापुरता मर्यादित असणारा इतिहास लेखनाचा मीमांसेचा जो भाग होता तो भाग माझ्या दृष्टिकोनातून नंतरच्या कालावधीमध्ये आपल्याला असं दिसेल की खरे शास्त्री आणि कुरुंदकर असा एक तिसरा प्रवाह विकसित झालेला आहे. आणि हा विकसित झालेला मराठ्यांच्या इतिहास लेखनाच्या संदर्भातला तिसरा प्रवाह हा इतिहास निष्ठ आहे, इतिहासाला अधिक धरून आहे, इतिहास सुसंगत अशा पद्धतीचा आहे. आणि हे फार मोठं अशा पद्धतीचं कुरुंदकरांचं इतिहास लेखन क्षेत्र आणि मीमांसेच्या क्षेत्राला असणारं योगदान आहे. हा सगळा अभ्यासच ज्याला आपण मेटा इन्क्वायरी असं म्हणतो तसा अभ्यास आहे. एका अर्थाने याला
पराभ्यास असं म्हटलं जातं. हा एका अर्थाने अभ्यासाचा अभ्यास आहे. ज्यांनी अभ्यास केला आणि लिहिलं, त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याचा अभ्यास आहे, त्याची ही मीमांसा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा या मीमांसेचं असणारं जे महत्त्व आहे ते महत्त्व हे अधोरेखित करण्यासारखं आहे. आणि म्हणूनच ही जी मीमांसा आहे आणि हे जे मीमांसेचं क्षेत्र आहे ते राजवाडेपासून सुरू होतं. मध्ये कुठेतरी अशा पद्धतीचे थांबे आहेत, ज्या थांब्यावरती रानडे आहेत, ज्या थांब्यावरती पुढे खरेशास्त्री आहेत. पुढचं स्टेशन मोठं अशा पद्धतीचं शेजवलकरांचं आहे. आणि शेवटी आपण जे येतो ते कुरुंदकरांच्यापर्यंत येऊन पोचतो. आणि तिथून पुढे आजही आपल्याला या 5 अशा पद्धतीच्या नावांच्या व्यतिरिक्त इतिहास मीमांसेच्या क्षेत्रामध्ये फारसं अशा पद्धतीचं योगदान मराठा इतिहासाच्या अनुषंगाने मी बोलतोय, हे आपण कृपया लक्षात घ्या, आपल्याला कुठेही दिसत नाही. कुरुंदकरचं हे सगळं व्यक्तिमत्व आणि विचारधारा हे सगळं आपण लक्षात घेतल्यानंतर, समजून घेतल्यानंतर इतिहासाच्या संदर्भातील सुद्धा एक विविक्षित अशा पद्धतीची भूमिका कुरुंदकरांची आहे. कुरुंदकर असं म्हणतात की घटना ह्या इतिहास प्रवाहामध्ये महत्त्वाच्या आहेत, सुट्या घटनांना इतिहासामध्ये फारसं महत्त्व नाही. घटनांचं महत्त्व, घटनांची महत्ता, घटनांची भव्यता ही कुठे आहे तर ती इतिहास प्रवाहामध्ये. आणि या ज्या घटना आहेत त्या सुट्या असतच नाही. सुटी घटना काळात ती फारशी महत्त्वाची नाही. अफजल खानाचा वाघनखं खुपसून कोथळा शिवाजी महाराजांनी बाहेर काढला, हे कितीही जरी आपल्याला रोमहर्षक आणि रोमांचक वाटत असलं तरी ती घटना फारशी महत्त्वाची आहे असं कुरुंदकर म्हणत नाहीत. कुरुंदकर असं म्हणतात की त्या घटनेमागे असणारी जी क्लिष्ट अशा पद्धतीची कहाणी आहे, त्याच्यामागे असणारा जो क्लिष्ट अशा पद्धतीचा गुंता आहे तो अधिक महत्त्वाचा आहे, तो अधिक मौलिक अशा पद्धतीचा आहे. इतिहासाचा प्रवाह पुढे वाढवण्याचं आणि विकसित करण्याचं काम या विचारांच्या मधून होतं, या तात्विक मीमांसेच्या मधून होतं. आणि या घटना सुट्या महत्त्वाच्या नसतात, त्यांचा कुठेतरी अशा पद्धतीने परस्परावलंबी अशा पद्धतीचा संबंध असतो. म्हणून इतिहासाच्या प्रवाहामध्ये घटनांचं महत्त्व, घटनांची भव्यता आणि घटनांचं परावलंबित्व हे कुरुंदकरांनी मांडलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. या घटनांच्या संदर्भामध्ये सुद्धा कुरुंदकरांचं आणखी एक महत्त्वाचं वाक्य आहे. ते वाक्य अशा पद्धतीचं आहे की इतिहासाचे सत्य केवळ घटनांचे सत्य नसते. इतिहासाचे सत्य केवळ घटनांचे सत्य नसते. इतिहासातील सत्य घटना व्यक्ती, व्यक्तित्व, प्रवृत्ती, प्रवाह, श्रद्धा, संस्कृती असे चौरस असते. इतिहासाकडे या दृष्टिकोनातून सामान्यपणे आपण बघत नाही. इतक्या चौरस पद्धतीने, इतके सगळे आयाम लक्षात घेऊन घटनांचं विश्लेषण आणि विवेचन आपण करत नाही. आणि त्याच्यामुळे ज्या प्रकारचे प्रश्न कुरुंदकरांच्या मनामध्ये निर्माण होतात आणि ज्या प्रश्नांची उत्तरं कुरुंदकर दिल्यानंतर थोडंसं वेगळं अशा पद्धतीचं कुठेतरी आपल्याला काहीतरी आपण वेगळं वाचतोय, वेगळं आपल्या हे लक्षातच कसं आलं नाही असं जे आपल्याला वाटत राहतं, त्याचं मुळातलं कारण हे आहे की अशा पद्धतीची विचार करण्याची शिस्त किंवा विचार करण्याचा एक वेगळा अशा पद्धतीचा असणारा जो दृष्टिकोन आहे तो आपल्यामध्ये विकसित झालेलाच नसतो. म्हणून घटनेपेक्षा व्यक्तित्वाचे जे पदर आहेत ते व्यक्तित्वाचे पदर कुरुंदकरांच्या इतिहास मीमांसेमधून त्यांच्या प्रज्ञेच्या आणि प्रतिभेच्या आधाराने त्यांनी संपूर्णपणे उलगडून दाखवलेले आहेत असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण शिवाजी महाराज अत्यंत कर्ता पुरुष होता किंवा शिवाजी महाराजांचा सारखा राजा या दरम्यानच्या कालावधीमध्ये झाला नाही. तो शिवकल्याण राजा होता, तो जाणता राजा होता, तो युगनिर्माता होता. आणखी अशी काही विशेषणं वगैरे वगैरे आपण लावत असतो. पण कुरुंदकर असं म्हणतात शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये की शिवछत्रपती हे महामानव आहेत. आणि मग महामानव कशाला म्हणायचं याची जी मांडणी कुरुंदकर करतात ती मांडणी आपण लक्षात घेतली पाहिजे.
नवीन अशा पद्धतीची सूत्र निर्माण करण्याची क्षमता महामानव हा स्रष्टा असतो, महामानव हा निर्माता असतो, महामानव हा प्रेरक पुरुष असतो. आणि त्यांनी ही तुलना करत असताना मराठ्यांच्या इतिहासामधली दोन चांगली उदाहरणं दिली. ते एक म्हणजे छत्रपतींचं आणि दुसरं म्हणजे थोरल्या माधवराव पेशव्यांचं. थोरले माधवराव पेशवेसुद्धा अत्यंत कर्तव्य कठोर, अत्यंत शिस्तीचे, अत्यंत चारित्र्य संपन्न, अत्यंत ज्याला आपण कर्तबगार म्हणता येऊ शकतील तशा पद्धतीचा हा पेशवा आहे. याच्याविषयी कुणाची आपल्या मनामध्ये दुमत नाही. पण थोरले माधवराव पेशवे महामानव या संज्ञेमध्ये किंवा या वर्गात येत नाहीत, मोडत नाहीत. जे काही उपलब्ध आहे त्याची मांडामांड थोरले माधवराव पेशव्यांनी केलेली आहे, त्याची जुळवाजुळव त्यांनी केलेली आहे. छत्रपतींच्या इतिहासाचं हे वैशिष्ट्य आहे की छत्रपतींनी या दरम्यानच्या कालावधीमध्ये जे काही निर्माण केलेलं आहे ते संपूर्णपणे शून्यातून निर्माण केलेलं आहे. म्हणून ते ज्याला आपण निर्माता असं म्हणतो, स्रष्टा असं म्हणतो, हे सगळ्या निर्मितीचं जे श्रेय आहे. कारण राजा हा प्राचीन भारताच्या इतिहासापासून अगदी मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा जरी विचार आपण केला तरी आपल्याला असं दिसेल की अनेक राजे झालेत, शेकडो राजे झालेले आहेत. या शेकडो राजांचा असणारा जो इतिहास आहे तो इतिहास जर आपण लक्षात घेतला तर काहींनी क्रांती केली, काहींनी सत्ता बळकावल्या, काहींनी या दरम्यानच्या कालावधीमध्ये काही उपलब्ध साधन सामुग्री होती त्याचा उपयोग करून घेतला आणि स्वतःची सत्ता त्यांनी निर्माण केली किंवा स्थापन केली. शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जे त्यांनी निर्माण केलेलं आहे 1645 मध्ये नाही, आपल्याला इसवी सन 1645 आणि इसवी सन 1666 किंवा इसवी सन 1672, 1674 या सर्व टप्प्यांच्या मध्ये शिवाजी ज्या पद्धतीने वाढत गेलेले आहेत, विकसित होत गेलेले आहेत, त्याचा आलेख तपासावा लागतो. आणि मग आपल्या लक्षात येतं की 1645-46चे शिवाजी महाराज हे सर्वसामान्यपणे त्या दरम्यानच्या कालावधीमधले जसे वतनदार आहेत, या दरम्यानच्या कालावधीमध्ये त्या ज्या मर्यादा आहेत, एखादा किल्ला जिंकणं किंवा काही प्रदेश ताब्यामध्ये असणं किंवा कुठेतरी अशा पद्धतीचा छापा मारणं हे फारसं महत्त्वाचं नाही आहे. फारसं महत्त्वाचं आज आपल्याला वाटतं त्याचं कारण हे आहे की त्याला नंतर जे काही घडत गेलं त्याची ती पार्श्वभूमी आहे. या सर्व दृष्टीने हा सगळा विचार आपल्याला केल्यानंतर आपल्याला असं दिसतं, कुरूंदकरांनी असं म्हटलेलं आहे की वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणं ही जशी अफाट बुद्धिमत्ता आहे आणि प्रतिभेची उंची आहे आणि ही उंची गौरी शंकराचीच उंची आहे. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणं ही गौरी शंकराची उंची आहे. वयाच्या 18व्या वर्षी कुतुबशाही किंवा आदिलशाही किंवा मोगल सत्ता या सर्व विरोधी बळकट असणाऱ्या त्या कालखंडांच्या मधल्या सत्तांच्या अनुषंगाने सर्व प्रकारचा विचार करून पुढे मागे अशा पद्धतीचं नियोजन करणं, धोरण आखणं, ही सुद्धा ज्ञानेश्वरांची जशी गौरी शंकराची उंची होती तीच गौरी शंकराची उंची छत्रपतींची सुद्धा वयाच्या 17व्या-18व्या वर्षामध्ये आहे असं कुरूंदकर अधोरेखित करतात. क्षेत्र वेगवेगळी आहेत पण तीच प्रतिभा आहे, तेच निर्मितीचं, तेच सर्जनाचं, ज्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो, तेच स्वप्न आहे, तीच उत्तुंग अशा पद्धतीची प्रतिभेची झेप आहे. या दृष्टिकोनातून शिवाजीला आपण जेव्हा समजून घेतो तेव्हा शिवाजी महाराज हे आपल्याला महामानव या संज्ञेपर्यंत कशा पद्धतीने योग्य होते ते लक्षात येऊ शकतं. आणि म्हणून या सगळ्यांच्या अनुषंगाने बोलत असताना एक दोन अशा पद्धतीचे मी मुद्दे घेतलेले आहेत. एक परधर्म सहिष्णुता हा मुद्दा आहे. परधर्म सहिष्णुता हा मुद्दा स्पष्ट करत असताना
मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधला एक महान सम्राट आहे की ज्या महान सम्राटाचं धोरण, सम्राट अकबराचं धोरण, हे सुद्धा धर्मसहिष्णुतेचं समजलं जातं, उदारमतवादी अशा पद्धतीचं समजलं जातं. आणि आपण राजांचं धोरण सुद्धा उदारमतवादी होतं, परधर्म सहिष्णू होतं असं म्हणतो. आणि इथे आपण थांबतो. कुरूंकर इथे थांबत नाहीत. अकबराची जी परधर्म सहिष्णुता आहे आणि शिवाजी महाराजांची जी परधर्म सहिष्णुता आहे, याच्यामधील असणारा जो मूल्यात्मक पातळीवरचा फरक आहे तो कुरूंकर स्पष्ट करतात. इतिहासाच्या कोणत्याही पुस्तकामध्ये अशा पद्धतीचं विश्लेषण आणि विवेचन आपल्याला सापडत नाही. हे आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे. कुरूंकर काय म्हणतात? अकबराची धर्मसहिष्णुता म्हणजे काय? कुरूंकरांच्या सगळ्या विवेचनाचं, विश्लेषणाचं एक लक्षात येण्याजोगं अगदी वैशिष्ट्य असं आहे की कुरूंकरच प्रश्न निर्माण करतात आणि कुरूंकरच त्या प्रश्नांची उत्तरं देतात. दुर्दैव असं आहे की असे प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण होत नाहीत. सगळ्यांच्या मनामध्ये जर असे प्रश्न निर्माण झाले असते तर सगळेच कुरूंकर झाले असते. हे प्रश्न निर्माण होणं हे प्रतिभेचं लक्षण आहे. हे प्रश्न निर्माण होणं स्वतंत्र अशा पद्धतीच्या प्रज्ञेचं लक्षण आहे. हे प्रश्न निर्माण होणं हा त्यांच्या बुद्धिमत्तेचा आवाका स्पष्ट करणारी अशा पद्धतीची गोष्ट आहे. मग अकबर सुद्धा धर्मसहिष्णू आहे म्हणजे काय आहे, कसा आहे आणि किती धर्मसहिष्णू आहे असा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीचं आहे की या परधर्म सहिष्णुतेच्या धोरणामध्ये, म्हणजे अकबराच्या परधर्म सहिष्णुतेच्या धोरणामध्ये आता इथून पुढे हिंदूंच्या कत्तली होणार नाहीत. इथून पुढे हिंदू स्त्रिया भ्रष्ट केल्या जाणार नाहीत. हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त केली जाणार नाहीत, पाडली जाणार नाहीत. मूर्ती भंजन होणार नाही. धर्मांतरं केली जाणार नाही. त्या दृष्टिकोनातूनची बळजबरी केली जाणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी अधिकृतपणे बंद करण्यात आलेल्या आहेत. अशी भूमिका ही अकबराची भूमिका आहे. या धोरणाचा एक भाग अशा पद्धतीचा आहे की अकबराने सर्वांना सामावून घेण्याचं धोरण ठेवलेलं आहे. एतद्देशीय जे लोक आहेत, ज्यांच्या ठिकाणी क्षमता आहे, ज्यांच्या ठिकाणी शौर्य आहे, ज्यांच्या ठिकाणी पराक्रम आहे, अशा सर्व लोकांना त्याने सामाजिक राजकीय प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. आपल्या स्वतःच्या एकूण दरबारामध्ये इस्लामेतरांना सुद्धा त्यांनी महत्त्वाचं स्थान दिलं. राजपुतांच्या बरोबर त्यांनी वैवाहिक संबंध जोडले. कुरूंकर असं म्हणतात की अकबर प्रामाणिक आहे. कुरूंकर असंही म्हणतात की धोरण चांगलं आहे, धोरण मृदू अशा पद्धतीचं आहे. पण हे धोरण आखण्याच्या मागचं कारण असं आहे आणि ते कारण व्यावहारिक शहाणपणाचं आहे. हे जे धोरण येत आहे त्या धोरणामागे काही बेरीज वजाबाकी आहेत, काही गणितं आहेत, व्यावहारिक शहाणपण त्याच्या मागे आहे. या धोरणाचा दुसरा एक भाग आपण जर तपासून बघितला, तो तपासत असताना आपल्याला असं लक्षात येईल की हिंदूंना आता धर्मांतर करावी लागणार नाहीत किंवा तशा पद्धतीची बळजबरी केली जाणार नाहीत. हिंदू स्त्रिया भ्रष्ट केल्या जाणार नाहीत. हिंदूंची मंदिरं पाडली जाणार नाहीत. हिंदूंच्या कत्तली होणार नाहीत. यामधून असं आपल्याला दिसेल की इस्लामसाठी किंवा मुसलमानांच्यासाठी याच्यामध्ये प्रतिकूल असं काहीही नाही. त्याची कारणं अशा पद्धतीत की हिंदू हे कुठेही सूड घेत नाहीत, घेणारे नाहीत. सूड घेण्याचा इतिहास हा हिंदूंचा इतिहास नाही. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा परिणाम मुस्लिम संख्येवरती होणार नाही. हिंदूंच्या निष्ठा या धोरणाचा परिणाम म्हणून आधी तर होत्याच, पण या धोरणाचा परिणाम म्हणून त्या आता अधिक घट्ट झालेल्या आहेत. म्हणजे अकबराच्या प्रती असणाऱ्या किंवा मुघल सत्तेच्या प्रती असणाऱ्या ज्या निष्ठा होत्या त्या निष्ठा या धोरणाचा परिणाम म्हणून
अधिक घट्ट झालेले आहेत. हा पुन्हा या सत्तेचा अनुषंगिक अशा पद्धतीचा फायदा आहे. सौहार्द निर्माण झालेलं आहे, शांतता निर्माण झालेली आहे, थोडे लढे थांबलेले आहेत. त्याचा एक असा परिणाम असा आहे की व्यापार वाढलेला आहे, कर प्रणाली अधिक थोडीशी सक्षम झालेली आहे, राज्याचं उत्पन्न वाढलेलं आहे आणि काही प्रश्न निर्माण झाले तर युद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून राजपूत मुघल सत्तेसाठी तयार आहेत. म्हणजे धोरण हे या पद्धतीचं आहे. या धोरणाचे कोणतेही प्रतिकूल परिणाम म्हणजे काहीही गमवावं लागत नाही. सरळ सोप्या भाषेत बोलायचं झालं तर त्याचा अर्थ हा होतो की या धोरणाचा परिणाम इस्लामी सत्तेच्या किंवा अकबराच्या सत्तेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारचा प्रतिकूल स्वरूपाचा होत नाही. उलट काही गोष्टी पदरात पडतात. त्या पदरात पडणाऱ्या गोष्टी अशा आहेत की इथली असणारी जी एतद्देशीय प्रजा आहे ती या धोरणाचा आणि अकबराच्या चांगुलपणाचा परिणाम म्हणून ती अधिक जोडल्या जाते. अधिक घट्ट अशा पद्धतीची वीण त्याच्यामधून तयार झालेली आहे असं आपल्याला दिसतं. कुरूंकर इथून पुढे जे सांगतात ते अधिक महत्त्वाचं आहे. कुरूंकरांचं म्हणणं असं आहे की या धोरणानंतर अकबराच्या या धर्मसहिष्णू आणि उदारमतवादी धोरणाचे परिणाम काय झाले हे आपण तपासलं पाहिजे. आणि या परिणामाची तपासणी करत असताना आपल्या अशा लक्षात येईल की लोक तेवढेच दैन्यामध्ये आहेत, लोक तेवढेच दुःखामध्ये आहेत, लोक तेवढेच दबलेले आणि दाबलेले आहेत, लोकांचं तेवढंच शोषण याही परिस्थितीमध्ये होत आहे, लोकांची लाचारी तेवढीच कायम आहे. कुठल्याही पद्धतीच्या स्वत्वाचा, अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा हुंकार या धोरणाचा परिणाम म्हणून लोकांच्या मनामध्ये कुठेही पेटत नाही, पेटवल्या जात नाही. हे जर आपण लक्षात घेतलं तर परिणाम शून्यता या धोरणाची जी आहे ती आपल्या लक्षात येऊ शकते. तरीही आपण अकबराला उदारमतवादी आणि परधर्म सहिष्णू म्हणतो. अकबर चांगलाच राजा होता असंही म्हणतो, चांगला होताच याच्याविषयी सुद्धा शंका बाळगण्याचं कारण नाही. कारण ज्या कालखंडामध्ये अकबर होता त्या दरम्यानच्या कालखंडाच्या परिप्रेक्ष्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. शिवाजी महाराजांचं जे धोरण आहे प्रजा हितदक्षतेचं आणि उदारमतवादी अशा पद्धतीचं, परधर्म सहिष्णुतेचं, हे या अनुषंगाने जर आपण तपासलं तर आपल्याला असं दिसतं की हे धोरण आणि या धोरणाची कुठेही आपल्याला सांगड किंवा समन्वय किंवा तुलनाच करता येत नाही. अकबराच्या धोरणाच्या चांगुलपणाच्या या धोरणाच्या उदारमतवादी स्वातंत्र्यशील अशा पद्धतीच्या या धोरणाचा अस्तराचा भाग नंतरच्या कालावधीमध्ये उदयाला आलेला मिर्झा राजा जयसिंग आहे हेही आपल्याला विसरून चालत नाही. मिर्झा राजा जयसिंगाचा हा इतिहास नंतरचा आहे, पण हे जे धोरण आहे त्या धोरणाची परिणामकारकता जेव्हा आपण तपासून बघतो तेव्हा त्या परिणामकारकतेचं जे आपण फळाच्या रूपामध्ये जे आपल्याला मूर्त रूप दिसतं ते आपल्याला मिर्झा राजा जयसिंगाच्या रूपाने दिसतं असं कुरूंकर म्हणतात. विशेष म्हणजे अकबर इतका उदारमतवादी आणि परधर्म सहिष्णू आहे की मुल्ला मौलवींचा असणारा जो विरोध आहे या धोरणाला आणि अकबराला सुद्धा तो अत्यंत कडवा अशा पद्धतीचा आहे. पुन्हा कुरूंकर या धोरणाच्या संदर्भात असं म्हणतात की अकबरानंतर आलेले जे मुघल बादशाह आहेत, मग तो जहांगीर आहे, तो शहाजहान आहे, यांच्या काळामध्ये पुन्हा एकदा जे घड्याळाचे काटे आहेत ते उलट्याच पद्धतीने फिरवल्या गेलेले आहेत. पुन्हा एकदा देवळं पाडल्या गेलेली आहेत, पुन्हा एकदा धर्मांतरं झालेली आहेत, पुन्हा एकदा कत्तली झालेल्या आहेत असं आपल्याला दिसतं. या सगळ्याच अकबराच्या या धर्मसहिष्णुतेच्या धोरणाच्या एका अर्थाने मर्यादा आहेत. आलमगीर बादशाहाविषयी तर बोलायचं कारणच नाही. आपण आलमगीरला तर धर्मवेडा असंच म्हणतो, धर्मपिसाट असंच म्हणतो. खरं म्हणजे तसंही नाही, हे नंतर कुरूंकरांनीच म्हटलेलं आहे. तेही समजून घेण्यासारखं आहे. हा सगळा घटनाक्रम स्पष्ट केल्यानंतर कुरूंकर असं म्हणतात, शेजवलकरांनी असं म्हटलं होतं, त्याला छेद इथे कुरूंकर देतात. कुरूंकरांनी असं म्हटलेलं आहे की दारा शिकोह जर विजयी झाला असता
मूळ वाक्य शेजवलकरांचा संदर्भ आपल्याला माहिती असल्याशिवाय ते लक्षात येणार नाही. म्हणून शेजवलकरांनी जे म्हटलेले ते मी आधी सांगतो. शेजवलकरांनी असं म्हटलं होतं की औरंगजेबाच्या ऐवजी जर दारा शिकोह या दरम्यानच्या कालावधीमध्ये मुघल बादशाह झाला असता तर कदाचित शिवाजी महाराजांचा जन्मच झाला नसता. कारण दारा शिकोह हा अत्यंत त्या दरम्यानच्या काळाच्या अनुषंगाने विचार जर केला तर तो परधर्म सहिष्णू आहे, उदारमतवादी आहे, उपनिषदांचा त्याचा अभ्यास आहे आणि जे धर्मवेड आहे ते धर्मवेड त्याच्या ठिकाणी नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीची मांडणी ही शेजवलकरांनी केलेली मांडणी आहे. ही मांडणी किती पोकळ आहे किंवा या मांडणीमध्ये काहीही अर्थ नाही हे कुरूंकरांनी म्हटलेलं आहे. कुरूंकर असं म्हणतात की हा सगळा घटनाक्रम, ही सगळी पार्श्वभूमी जर आपण समजून घेतली, लक्षात घेतली तर कुरूंकर जे म्हणतात ते समजून घेण्यासारखं आहे. कुरूंकर असं म्हणतात की दारा शिकोह जर विजयी झाला असता तर तो जास्तीत जास्त अकबर झाला असता, तो शिवाजी झालाच नसता. आता अकबराच्या परधर्म सहिष्णुतेच्या धोरणाच्या ज्या मर्यादा आहेत त्या आपल्यासमोर स्पष्ट आहेत. त्याच मर्यादेमध्ये दारा शिकोहचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि मग दारा शिकोहच्या मृत्यूनंतर जे कुणी मुघल बादशाह वारस म्हणून आले असते ते पुन्हा एकदा नव्याने जहांगीर, नव्याने शहाजहान आणि नव्याने औरंगजेब हेच झाले असते. इथे त्याचं महत्त्वाचं कारण असतं. ते कारण या पद्धतीचं आहे. कुरूंकर असं म्हणतात की या धोरणामध्ये दुसऱ्याच्या धर्माच्या स्वातंत्र्याच्या हुंकाराला संपूर्ण अशा पद्धतीची स्पेस किंवा जागा देण्याचा कुठलाही एवढा व्यापक उदारमतवादी स्वतंत्र अशा पद्धतीचा विचारच अनुस्यूत नाही. म्हणून कुरूंकरांनी अगदी ठाम अशा पद्धतीचा निष्कर्ष काढलेला आहे की मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या अनुषंगाने विचार करत असताना धर्मसहिष्णुतेच्या संदर्भातला जर कुणी एकमेव अशा पद्धतीचा या संदर्भातलं उत्तर असेल तर ते सम्राट अकबर नाही, ते उत्तर फक्त शिवाजी आणि शिवाजी हेच आहे. या संदर्भातला दुसरा कोणताही पर्याय मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये उपलब्ध नाही. म्हणून या दोन्ही धोरणांच्या मध्ये शब्द वापरत असताना इतिहास लेखकांनी किंवा इतिहासकारांनी सम्राट अकबराला जरी उदारमतवादी असं म्हटलं असलं, परधर्म सहिष्णू असं म्हटलं असलं तरी ही उदारमतवादी भूमिका आणि परधर्म सहिष्णुतेची भूमिका ही किती अशी तो एका पोकळ अशा पद्धतीच्या डोलाऱ्यावरती ती उभी होती हे कुरूंकरांच्या या विश्लेषणातून स्पष्ट होतं. म्हणून हिंदू मुस्लिम प्रश्नाच्या अनुषंगाने विचार करत असताना या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला कणखरपणे, निर्भीडपणे द्यायचं असेल, स्पष्टपणे नमूद करायचं असेल तर ते उत्तर हेच आहे. आणि ते उत्तर फक्त हा 3 अक्षरी अशा पद्धतीचा मंत्र आहे आणि तो मंत्र शिवाजी हा आहे. एका अर्थाने ही सगळी पुन्हा या परधर्म सहिष्णुतेच्या संदर्भामध्ये, उदारमतवादाच्या संदर्भामध्ये शिवछत्रपतींची असणारी जी भूमिका आहे ती मध्ययुगीन कालखंडाच्या किती पुढे होती हे यामधून कुरूंकर स्पष्ट करतात. शिवछत्रपती काळाच्या किती पुढे जाऊन, धर्मनिरपेक्षता हा शब्द काही इसवी सनाच्या 16व्या 17व्या 18व्या शतकात सुद्धा नाही, पण धर्मनिरपेक्षतेचं जे मूल्य इसवी सनाच्या 20व्या 21व्या शतकामध्ये आहे त्या मूल्याचा जो अर्थ आणि अन्वयार्थ आहे, त्या मूल्याची असणारी जी एकूण भूमिका आहे ती भूमिका छत्रपतींच्या धोरणामध्ये कशा पद्धतीने आपल्याला दिसते हे कुरूंकर इथे स्पष्टपणे नमूद करतात. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. शब्द कोणते आहेत हे महत्त्वाचं नाही, शब्दांचे जे आशय आहेत ते मात्र अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून या सगळ्या घटनाक्रमाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणून सलग अशा पद्धतीचा दुसरा जो प्रश्न निर्माण होतो तो प्रश्न असा आहे की राजांची जी धर्मनिरपेक्षता आहे ती धर्मनिरपेक्षता म्हणजे नेमकी काय आहे. राजे धर्मनिरपेक्ष आहेत म्हणजे काय आहे. राजे धर्मनिरपेक्ष आहेत हे कोणत्या अर्थाने ते धर्मनिरपेक्ष आहेत. आणि मग कुरूंकरांनी शिवराज मुद्रा इसवी सन 1974 महाराष्ट्र शासनाचा एक स्वतंत्र अशा पद्धतीचा अंक आहे आणि त्याच्यामध्येच
शिवराज मुद्रामध्ये शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता असा एक लेख लिहिलेला आहे. या धर्मनिरपेक्षतेचे त्यांची जी कल्पना आहे या कल्पनेमध्ये धर्मनिरपेक्षतेचे कुरूंकरांनी 4 अर्थ सांगितलेले आहेत. यातला पहिला अर्थ अशा पद्धतीचा आहे की राजकीय नेते, म्हणजे त्या अनुषंगाने विचार करायचा इसवी सनाच्या 16व्या 17व्या शतकामध्ये, तर आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की तत्कालीन जे राजे आहेत ते राजे, मग ते सम्राट असोत, बादशाह असोत, राजे असोत किंवा अभिषिक्त राजे असोत, कुणीही राजे असोत, कर्ते पुरुष असोत, हे यांच्या धर्मनिरपेक्षतेचा जेव्हा विचार आपण करतो तेव्हा त्यांची धर्मनिरपेक्षता विचारात घेत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती गोष्ट अशा पद्धतीची आहे की ते वैयक्तिक जीवनामध्ये धार्मिक असले तरीही चालेल, किंबहुना ते वैयक्तिक जीवनामध्ये धार्मिक असणारच आहेत. इसवी सनाच्या 16व्या शतकातला, इसवी सनाच्या 17व्या शतकातला कोणताही कर्ता पुरुष हा धार्मिक आहे, याच्यामध्ये काही अस्वाभाविक आहे असं मानण्याचं कारण नाही. कारण 17व्या 18व्या शतकामध्ये धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्मनिरपेक्ष असणं किंवा धर्मातीत असणं याची गरज नाही असं कुरूंकरांना म्हणायचं आहे. सामाजिक जीवनामध्ये मात्र तो धर्मनिरपेक्ष असला पाहिजे. या 2 पातळीवरती हा विचार आणि या विचारांचे असणारे हे वेगवेगळे अशा पद्धतीचे जे पदर आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजे. वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही धार्मिक असू शकता, राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये मात्र तुम्ही धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे. शिवाजी महाराज इसवी सनाच्या 17व्या शतकामध्ये असल्यामुळे ते राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये धर्मनिरपेक्ष आहेत. वैयक्तिक जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये मात्र ते धार्मिक आहेत. याच्यामध्ये वावगं असं काहीही नाही. राजे धार्मिक आहेत पण धर्मनिरपेक्ष राजकारणाचे ते नेते आहेत. धर्म ही त्यांच्यासाठी नैतिक आणि आध्यात्मिक बाब आहे. हे जे सगळे गोंधळ आहेत ना, ते सगळे गोंधळ शब्दांच्यामुळे गोंधळ होतात. नैतिक आणि आध्यात्मिक म्हणजे काय हे पुन्हा समजून घ्यावं लागतं. आणि मग पुन्हा आपण कुरूंकरांच्या विचार विश्वाचा थोडासा मागोवा घेत असताना जो मार्क्सवादी विचारांचा संदर्भ घेतला होता आणि मार्क्सवादी आहेत पण साम्यवादी नाहीत असं जे म्हटलं, ते म्हणत असताना हा मार्क्सवाद कशामुळे ते मार्क्सवादी आहेत हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. त्याचं कारण अशा पद्धतीचं आहे की समाजाची बांधणी, समाजाची उभारणी, समाज रचना ही नैतिकतेच्या आणि धार्मिकतेच्या शुद्ध पायावरती झाली पाहिजे. ही भूमिका त्या विचारांच्यामध्ये अनुस्यूत असणारी भूमिका आहे आणि त्या अर्थाने ते मार्क्सवादी आहेत. त्याच अर्थाने शिवाजी महाराज सुद्धा त्यांच्या समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये मार्क्सवादी आहे म्हटलं तर थोडंसं पुन्हा अडचणीचंच जातं, पण ते त्या अर्थाने ते सुद्धा मार्क्सवादी आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. समाजवादी म्हणा, मार्क्सवादी म्हणा, काय म्हणायचं ते. इतिहासामध्ये ते मांडणीचं स्वातंत्र्य आहेच आपल्याला. त्यांच्यासाठी धर्म, शिवाजी महाराजांच्यासाठी धर्म ही सर्वांच्या कल्याणाची जबाबदारी घेणारी नैतिक, उदात्त व पवित्र वस्तू आहे. हा तिसरा आयाम आहे छत्रपतींच्या धर्मनिरपेक्षतेचा. अकबराला सोडून आपण कुठल्या उंचीवरती जात आहोत हे लक्षात घ्या. अकबर फार मागेच सुटलेला आहे आता, आणि आपण छत्रपतींच्या धर्मनिरपेक्षताचा विचार करत असताना अधिकाधिक कशा पद्धतीने उंचीवरती जात आहोत आणि कुरूंकरांनी छत्रपतींना किती उंचीवरती नेलेलं आहे हे कुरूंकरांचं बुद्धिवैभव आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की अशा पद्धतीच्या धर्मनिरपेक्ष नेत्यासाठी धर्म ही सर्वांच्या कल्याणाची जबाबदारी घेणारी नैतिक, उदात्त व पवित्र वस्तू आहे. जीवनात नैतिकता, धार्मिकता असण्यासाठी धर्माच्या आधाराची गरज नाही.
कदाचित ती 17व्या शतकामध्ये आहे, इसवी सनाच्या 20व्या शतकामध्ये, इसवी सनाच्या 21व्या शतकामध्ये नाही, ज्याला आपण इहवाद असं म्हणतो आजच्या भाषेमध्ये. आता पुन्हा तोच प्रश्न आला की ज्याला आपण धर्मनिरपेक्षता असं म्हणतो, ज्याला आपण इहवाद असं म्हणतो, ती धर्मनिरपेक्षता आणि इहवाद किंवा तो मार्क्सवाद किंवा तो साम्यवाद हे जे शब्दप्रयोग आहेत हे शब्दप्रयोग फार नंतरचे, इसवी सनाच्या 19व्या शतकातले, 20व्या शतकातले आणि आताचे शब्दप्रयोग जरी असले तरी याचा जो आशय आहे तो आशय इथे महत्त्वाचा आहे आणि त्या आशयाला केंद्रस्थानी ठेवून या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण आणि विवेचन, त्याची मीमांसा आणि त्याची चिकित्सा करण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून आपण या धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेकडे बघितलं पाहिजे. कुरूंकर शिवाजी महाराजांच्या धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेकडे या दृष्टिकोनातून बघता आहेत, हेही आपल्याला स्वच्छपणे समजून घेतलं पाहिजे. शेवटचा या संदर्भातला चौथा जो अभिप्रेत अर्थ आहे कुरूंकरांना, तो अर्थ अजून वेगळा अशा पद्धतीचा आहे, किंबहुना तो आता इसवी सनाच्या 20व्या आणि 21व्या शतकामधला अर्थ आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही जी कल्पना आहे धर्मनिरपेक्षतेची, ही धर्मनिरपेक्षतेची कल्पना इसवी सनाच्या 20व्या शतकामध्ये महात्मा गांधींची धर्मनिरपेक्षतेची कल्पना आहे. ही धर्मनिरपेक्षतेची कल्पना ही डॉक्टर राधाकृष्णन यांच्या धर्मनिरपेक्षतेची कल्पना आहे. या विचारांचे ते पुरस्कर्ते आहेत. धर्माचा नेमका प्रभाव काय किंवा धर्माचं नेमकं काम काय, धर्म हा या दृष्टिकोनातून काय करतो, तर त्या अनुषंगाने सांगत असताना, ही भूमिका स्पष्ट करत असताना कुरूंकर असं म्हणतात की धर्म माणसाच्या समंजसपणाची आणि स्वातंत्र्याची खूण मांडतो. धर्म हा माणसाच्या समंजसपणाची आणि स्वातंत्र्याची खूण मांडतो. 2. धर्म माणसाला स्वतःच्या पशुत्वापासून मुक्त स्वतंत्र करणारी जाणीव निर्माण करतो. 3. सर्वांचे स्वातंत्र्य स्वतःच्या स्वातंत्र्या इतकेच महत्त्वाचे आहे असंही धर्म मानतो. 4. सर्व धर्माविषयी समान आदर, व्यक्तिस्वातंत्र्यावरती श्रद्धा, हे चौथं सूत्र कुरूंकर मांडतात. आणि या 4 सूत्रांच्या आधाराने कुरूंकर अशा पद्धतीचा निष्कर्ष काढतात, शिवाजी महाराजांच्या धर्मनिरपेक्ष असणाऱ्या मूल्याच्या अनुषंगाने, की शिवाजीराजे या सर्व अर्थाने धर्मनिरपेक्ष आहेत. इसवी सनाच्या 17व्या शतकामध्ये या सर्व अर्थाने एखादा माणूस धर्मनिरपेक्ष आहे. म्हणजे तो माणूस जरी इसवी सनाच्या 17व्या शतकामध्ये असला तरी तो माणूस 300-350 वर्ष पुढे आहे असा त्याचा अर्थ होतो. या दृष्टिकोनातून आपण शिवाजी महाराजांच्या धर्मनिरपेक्षतेकडे जर बघितलं तर मग अकबराची धर्मनिरपेक्षता कुठे मागे राहते आणि छत्रपतींची धर्मनिरपेक्षता कुठे पुढे निघून जाते हे आपल्या लक्षात येऊ शकतं. त्यांनी पुढे असंही म्हटलेलं आहे की सम्राट अशोक, विक्रमादित्य यांच्यापासून हा धर्मनिरपेक्षतेचा धागा आपल्याला कुठेतरी सुरू झालेला आहे असं भारताच्या इतिहासामध्ये दिसून येतं. तो नेहमीच आहे असं नाही, पण त्याचे प्रारंभबिंदू प्राचीन भारताच्या इतिहासामधले जर कुठे असतील तर ते आहेत सम्राट अशोकामध्ये, विक्रमादित्याच्यामध्ये. आणि अकबर आणि शिवाजीराजे या धर्मनिरपेक्षतेच्या प्रवाहामध्ये कुठेतरी येतात. अकबर जिथे येतो ते स्थान आणि शिवछत्रपती जिथे येतात ते स्थान, छत्रपतींचं स्थान अर्थातच धर्मनिरपेक्षतेच्या प्रवाहामधलं अत्यंत निर्णायक अशा पद्धतीचं स्थान आहे असं कुरूंकरांनी म्हटलेलं आहे. धर्मनिरपेक्ष असणं, अकबरही धर्मनिरपेक्ष असणं, अकबरही उदारमतवादी असणं आणि शिवाजी महाराजसुद्धा धर्मनिरपेक्ष असणं, शिवाजी महाराजसुद्धा उदारमतवादी असणं, यांच्यामधील असणारा जो मूल्यात्मक पातळीवरचा जो फरक आहे तो जेव्हा आपण या विश्लेषणामधून लक्षात घेतो तेव्हा या दोघांच्या धर्मनिरपेक्षमधला फरक आपल्या लक्षात येऊ शकतो. ॲपरंटली काही लोकांच्या मनामध्ये अशी शंका येण्याची शक्यता आहे की कुरूंकरांनी हा धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा ते स्वतः ज्या विचारांचे होते त्या विचारांचा परिणाम म्हणून अधिक ताणला की काय, असा विचार येणं पुन्हा आणि विचार आणि प्रश्न हे तर निर्माण झाले पाहिजे हेच कुरूंकरांनी आपल्याला शिकवलेलं आहे.
त्याच्यामुळे हा प्रश्न जर निर्माण आपल्या मनामध्ये होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. आणि हा ताणल्या गेलेला आहे असं वाटतं, आणि हा जर ताणल्या गेलेला आहे असं आपल्याला वाटत असेल तर महाराजांच्या सत्तेअंतर्गत असणारं एकूण व्यवस्थेचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाची आणि त्या संदर्भातील काही प्रश्नांची उत्तरं आपण शोधली पाहिजेत. काही प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. त्यातला पहिला एक महत्त्वाचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की शिवछत्रपतींच्या राज्यामध्ये सर्वांना समान न्याय आहे का? हा पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे शिवछत्रपतींच्या राज्यामध्ये सर्वांना धर्मस्वातंत्र्य आहे का? तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की सर्व धर्मांच्याच विषयी शिवछत्रपतींच्या मनामध्ये समान आदर आहे का? आणि चौथा प्रश्न असा आहे की शिवछत्रपतींच्या कारकिर्दीमध्ये कालखंडामध्ये सर्व धर्माची प्रार्थनास्थळं, सर्व धर्माच्या स्त्रिया, सर्व धर्मांचे धर्मग्रंथ हे सुरक्षित आहेत का? या चारही प्रश्नांची उत्तरं आपण प्रामाणिकपणे आपल्या मनाशी दिली तर चारही प्रश्नांची उत्तरं हो अशीच द्यावी लागतात. आणि मग आपल्या असं लक्षात येतं की कुरूंदकर स्वतः समाजवादी किंवा कुरूंदकर स्वतः धर्मनिरपेक्ष राष्ट्र किंवा धर्मातीत राष्ट्र किंवा वेगळ्या अशा पद्धतीने ते जडवादी किंवा मार्क्सवादी जरी असले तरी त्यांनी हा मुद्दा ताणलेला मुद्दा नाही. कारण या सगळ्या प्रश्नांची जी उत्तरं आपल्याला द्यावी लागतात त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला नाही म्हणता येत नाही. हे सगळं आहे. शिवछत्रपतींच्या राज्यामध्ये ह्या चारही प्रश्नांची उत्तरं देत असताना आपल्याला असं म्हणावं लागतं की या सगळ्या गोष्टी तिथे अबाधित होत्या, या सगळ्या गोष्टी तिथे सुरक्षित होत्या. आणि याचा अर्थ कुरूंदकर अशा पद्धतीचा काढतात की आपल्या काळापासून छत्रपती, आपल्या काळापासून आपल्या काळातील असणारे जे दोष आहेत, आपल्या काळातील असणाऱ्या ज्या उणिवा आहेत, आपल्या काळाच्या असणाऱ्या ज्या मर्यादा आहेत, या सर्व उणिवांच्यापासून, या सर्व मर्यादांच्यापासून, या सर्व दोषांच्यापासून छत्रपती हे मुक्त आहेत. आणि जो माणूस इतिहासाच्या प्रवाहामध्ये आपल्या काळामधील असणाऱ्या दोषांच्यापासून मुक्त असतो ते त्या माणसाचं मोठेपण असतं, तीच त्याची महत्ता असते. या दृष्टिकोनातून कुरूंदकरांनी केलेली ही मांडणी आहे. या दृष्टिकोनातून धर्मनिरपेक्षतेचा त्यांनी स्पष्ट केलेला अर्थ आहे. मला किती वेळ आहे? चालेल अजून? मग मला सांगा बरं सर. इथे जी कुरूंदकरांची मीमांसा आहे ही मीमांसा अत्यंत अभिजात पद्धतीची आहे, अत्यंत लॉजिकल आहे, अत्यंत तर्कशुद्ध ज्याला म्हणतो, तर्कनिष्ठ ज्याला म्हणतो आपण, रॅशनल अशा पद्धतीची आहे. आणि नवा आशय आणि नवा अशा पद्धतीचा आयाम आणि नवी अशा पद्धतीची दृष्टी देणारी आहे. खरं असं आहे की शिवाजी महाराज ज्या कारणांच्यासाठी मोठे आहेत त्या कारणांचा उहापोहच आपण करत नाही. शिवाजी महाराजांचं मोठेपण ज्या गोष्टींच्यासाठी आहे त्या गोष्टी आपण पुढे मांडत नाही, त्याची चर्चा आपण करत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत छत्रपतींच्या जीवनामधल्या, छत्रपतींच्या चरित्रामधल्या, छत्रपतींच्या चारित्र्यामधल्या, छत्रपतींच्या युद्ध संयोजनाच्या संदर्भातल्या. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या, समजून घेतल्या तर छत्रपतींचं मोठेपण या वेगवेगळ्या कारणांच्यासाठी अशा पद्धतीचा आहे. एक लेख लिहिलेला आहे हिंदू या आपल्याकडे निघणारं जे दक्षिण भारतामधलं वृत्तपत्र आहे. हा लेख फार पूर्वी लिहिला गेलेला आहे. साधारणपणे हा लेख 60-62च्या 64च्या दरम्यान, म्हणजे 45-50 वर्षापूर्वी लिहिला गेलेला लेख आहे. या लेखाचं शीर्षक मोठं मस्त आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की हाऊ स्मॉल शिवाजी वॉज. हाऊ स्मॉल शिवाजी वॉज वगैरे असेल. तुमच्याकडे आहे का उपलब्ध तो? कुरूंदकरांनी श्रीमान योगीची जी 14वी आवृत्ती आहे, म्हणजे आवृत्ती पहिली जी आहे त्याला असणारी प्रस्तावना वेगळी, आणि 14वी जी आवृत्ती आहे त्या आवृत्तीला असणारं रणजित देसाईंना त्यांनी लिहिलेलं जे पत्र आहे त्या पत्रामध्ये या लेखाचा संदर्भ आहे. हा जो संदर्भ आहे
तो या लेखाचा आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा कधी आला मला माहीत नाही, माझ्या कधीतरी वाचण्यात आलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा लेख कुणी लिहिला त्याचंही नाव मला आठवत नाही, पण या लेखामध्ये असणारे जे मुद्दे आहेत, या लेखाचा असणारा जो आशय आहे तो मात्र त्यांनी स्पष्टपणे म्हटलेला आहे, मांडलेला आहे. आणि त्याने मी हा शेवटचा मुद्दा घेतो आहे, इथे आपण थांबू, इथे संपू आपण. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये अशा अनेक जागा आहेत की ज्या जागांच्यावरती छत्रपती एकटे आणि एकटेच उभे आहेत. यावेळेस अनेक राजे आहेत, म्हणजे नंतरच्या कालावधीमधले आपण बघितले. काही लोक म्हणत असताना असं म्हणतात की मराठ्यांची सत्ता 1818 मध्ये नष्ट झाली. निजाम हा अधिक धूर्त आहे, अधिक मुत्सद्दी आहे, आणि निजामाची सत्ता मात्र 1848 पर्यंत, म्हणजे जवळपास नंतर 140 वर्षे टिकले. मराठ्यांना ते नाही करता आलं. हा जर निकष आपण लावला तर मराठ्यांच्यापेक्षा निजाम हा अधिक धूर्त होता, मुत्सद्दी होता, त्यांनी सत्ता टिकवून ठेवली. एवढ्यापुरतं त्याचं जे महत्त्व आहे ते कदाचित मान्य करावं लागेल. पण हा जो संपूर्ण इतिहास आहे, म्हणजे इसवी सनाच्या 15व्या शतकापासून किंबहुना त्याच्याही मागे जर आपण गेलो तर कुरुंदकर तर चंद्रगुप्त मौर्यापर्यंत मागे जातात, अशोकापर्यंत मागे जातात, हर्षापर्यंत मागे जातात. आणि मग असं आपल्याला दिसून येतं की या दरम्यानच्या कालावधीमध्ये मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये हे एकमेव अशा पद्धतीचा राजा आहे की ज्या राज्याची काही जी लक्षणं आहेत किंवा काही जी वैशिष्ट्ये आहेत, काही क्षेत्रातली जी कर्तबगारी आहे, ती कर्तबगारी ती एकटी आणि एकट्या शिवाजी महाराजांचीच आहे. या दृष्टीने विचार करत असताना अशा अनेक ज्या जागा आहेत त्या जागांच्या मध्ये वतन विरोध आणि सरंजामशाहीला विरोध हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे. दुर्दैवाने हीच भूमिका नंतरच्या कालावधीमध्ये मराठ्यांच्या राजांना आणि सत्तेमध्ये सुद्धा पाळली गेलेली नाही, असं आपल्याला नंतरच्या इतिहासामधून दिसून येतं. कारण काहीही असतील, पण हा वतन विरोध नंतरच्या कालावधीमध्ये संपलेला आहे. जो वतन विरोध छत्रपतींनी या दरम्यानच्या कालखंडामध्ये पुढे आणलेला होता. दुसरी जागा अशा पद्धतीची आहे की लष्करी सत्तेपेक्षा मुलकी सत्ता श्रेष्ठ, सिव्हिल अथॉरिटी ज्याला म्हणतो आपण. लक्षात घ्या, इसवी सनाच्या 17व्या शतकामध्ये जे शतक राजेशाही सत्तेचं शतक आहे, यावेळेसचा कुठलाही राजा हा राजेशाहीचाच पुरस्कर्ता आहे. पण या राज्यसत्तेचं असणारं किंवा या राज्यशाहीच्या सत्तेचा पुरस्कार करणाऱ्या छत्रपतींचं असणारं जे प्रशासन आहे ते प्रशासनसुद्धा मुलकी स्वरूपाचं आहे. सिव्हिल अथॉरिटी, सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन असं ज्याला आपण म्हणतो. जो शब्दप्रयोग सभासदाच्या बखरीमध्ये या अनुषंगाने केलेला आहे तो शब्दप्रयोगच असा आहे की साहेबी कारकुनाची, असंच म्हटलेलं आहे. हे जे वेगळेपण आहे, हे जे वैशिष्ट्य आहे, ते लष्करी सत्ता ही दुय्यम आहे. या दरम्यानच्या कालखंडामधल्या सगळ्या ज्या सत्ता निर्माण झाल्या त्या तलवारीच्या आधाराने निर्माण झाल्या, त्या वाढल्या त्या तलवारीच्या आधाराने वाढल्या, त्या टिकल्या त्या तलवारीच्या आधाराने टिकल्या. ही अशा पद्धतीची सत्ता आहे किंवा या सत्तेचा जो पाया आहे तो अशा पद्धतीने भरभक्कम स्वरूपाचा मुलकी पद्धतीच्या प्रशासनाचा घातला गेलेला आहे. अष्टप्रधान मंडळ आहे. हे सगळं जे काही या दरम्यानच्या कालावधीमधलं आहे हे सुद्धा एकमेव आणि एकटं असं स्थान छत्रपतींचं असणारं स्थान आहे. रयतेच्या कल्याणाचा विचार हा सुद्धा तसाच विचार आहे. हे राज्यच मुळात लोकांचा वाटतच नाही. ते राजाचं राज्य आहे असं वाटत नाही, ते कुठल्या घराण्याचं राज्य आहे असं वाटत नाही. या संदर्भातलं एकमेव अशा पद्धतीचं उदाहरण जर द्यायचं झालं तर इसवी सन 1707 नंतर 1707 पर्यंत म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर इसवी सन 1681 ते 1707 पर्यंत ही जी सगळी 27 वर्ष आहेत, या 27 वर्षामध्ये आणि त्यातही विशेषत्वाने इसवी सन 1689 मध्ये संभाजी महाराजांच्या वधानंतर हे राज्य ज्या पद्धतीने चालवल्या गेलेलं आहे, सांभाळल्या गेलेलं आहे,
जो स्वातंत्र्य संग्राम या दरम्यानच्या कालावधीमध्ये झालेला आहे, जगाच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचा स्वातंत्र्य संग्राम राजा मारल्या गेलेला आहे. महाराणी येसुबाई या कैदेमध्ये आहे. सत्तेचा जो युवराज आहे तोही पकडला गेलेला आहे. महाराणी आणि युवराज हा इथून पुढे 18 वर्ष औरंगजेबाच्या कैदेमध्ये आहे. जो राज्य सत्तेवरती आलेला आहे तो राजाराम हा दूरदेशी कुठेतरी जिंजीला निघून गेलेला आहे. तरी महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस या दरम्यानच्या कालावधीमध्ये लढतो आहे. त्या लढण्याचं कारण छत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वातंत्र्याच्या आकांक्षा आणि स्वातंत्र्याच्या प्रेरणा आहेत. पेटवलेला जो राष्ट्रवादाचा, राष्ट्रीय अस्मितेची जी जी ज्योत आहे ती पेटलेली ज्योत आहेत. शिवाजी महाराजांचा मृत्यू होऊन सुद्धा अनेक वर्ष झालेली आहे, पण जसं चाकाला आपण गती देतो आणि गती दिल्यानंतर गती देणं थांबवलं तरी चाक काही काळ फिरत राहतं, तशा पद्धतीची ही प्रेरणा या दरम्यानच्या कालावधीमध्ये मराठी माणसाच्या मनामध्ये जिवंत आहे, प्रज्वलित आहे. तोच अस्मिता, तेच स्वत्व, तेच स्वाभिमान आणि हे राज्य माझं आहे, हे राज्य जपण्याची जबाबदारी माझी आहे, ही भावना सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण करण्याची जी क्षमता आहे किंवा त्या दृष्टिकोनातूनचा अत्यंत सफल जो प्रयत्न आहे तो प्रयत्न मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधला निर्माण करणारा एकटा आणि एकटा शिवछत्रपती हाच राजा आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि त्याचं कारण हे आहे की 17व्या शतकामधील असणारी जी राज्यसत्ता आहे ती राज्यसत्ता ही अपरिहार्यपणे राजेशाही असणंच साहजिक आहे, स्वाभाविक आहे. पण राजेशाही जरी असली तरी या प्रशासनाचं आणि या सत्तेचं जे स्वरूप आहे म्हणजे बाह्य स्वरूप हे राजेशाहीचं आहे, अंतरंग मात्र लोकशाहीचं आहे. पुन्हा लोकशाही हा जो ही जी कन्सेप्ट आहे ती काही 17व्या शतकामध्ये असण्याची आवश्यकता नाही किंवा ती असण्याची शक्यताही नाही. पण लोकशाहीमध्ये अभिप्रेत असणारी जी व्यवस्था आहे, जे स्वातंत्र्य आहे, जो उदारमतवाद आहे, जी रयतेची आपल्या राज्याप्रती आणि आपल्या शासनाप्रती जी निष्ठा आहे, ह्या सगळ्या प्रकारच्या निष्ठा आणि ही सगळ्या प्रकारची मूल्य आपल्याला या दरम्यानच्या कालावधीमध्ये जर कुणी रुजवली असतील, ती रुजवण्याचं काम माणसांच्या मनामध्ये आणि माणसांचा ताटवा हा या दृष्टिकोनातून जर कुणी फुलवला असेल तर ते फुलवण्याचं काम हे छत्रपतींनी या कालावधीमध्ये केलेलं आहे. आणि हे काम करणारा हा एकटा आणि एकटाच अशा पद्धतीचा छत्रपती आहे. सहिष्णुतेविषयी मी बोललेलोच आहे. म्हणून त्या लेखामध्ये एक अशा पद्धतीचं वाक्य आहे की हा राजा छोटा आहे असं म्हणता येऊ शकेल असा कुणीही मोठा राजा मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये झालेलाच नाही. छत्रपतींच्या मोठेपणासाठी ही अशा पद्धतीची त्यांची महत्ता ही आपल्याला सांगितली पाहिजे. हे सांगण्याचं काम, हा प्रवाह विकसित करण्याचं काम या दरम्यानच्या कालावधीमध्ये कुरुंदकरांनी केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणि ही अत्यंत मौलिक अशा पद्धतीची जी मीमांसा आहे ती मीमांसा हे कुरुंदकरांचं मोठं अशा पद्धतीचं योगदान आहे असं मी म्हणेन. शेवटी कुरुंदकरांच्या व्यक्तित्वाविषयी, कुरुंदकरांच्या विचारांच्या विषयी, कुरुंदकरांना असणारी जी कमिटमेंट होती, जी इंटिग्रिटी होती, याविषयी शेवट करत असताना मला बाबा बोरकरांची एक कविता आठवते. त्या कवितेतले 2-4 कडवी आपल्यासमोर ठेवून मी थांबणार आहे. बाबा बोरकरांनी देखणे व्यक्तिमत्व नावाची एक कविता लिहिलेली आहे. आणि बाबा बोरकरांचे हे जे शब्द आहेत ते शब्द खूप आशय संपन्न, आशय समृद्ध अशा पद्धतीचे आहेत. बाबा बोरकर या कवितेमध्ये असं म्हणतात. आणि कुरुंदकर ही कविता म्हटलं की मला कुरुंदकर आठवतात. त्यांनी असं म्हटलेलं आहे बाबा बोरकरांनी, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिते, देखणे ते स्कंध जाये स्कूळ, देखणे ते स्कंध जाये
सूळ नेता स्वेच्छया, लाभला आदेश प्राणा, निश्चये पाळावया. देखनीती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, देखनीती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे जातून वाके शुभ्र पाऱ्यासारखे. चांदणे जातून वाके शुभ्र पाऱ्यासारखे. देखना देहांत तोजो, देखना देहांत तोजो, सागरी सूर्यास्तसा, अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. आपण शिवाजी महाराजांच्या संमतामध्ये जे धर्मयुद्ध होतं असं बरं, आणि अकबर आणि शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये फरक होता धर्माच्या भूमिकेमध्ये. हा फरक मूलतः हिंदू धर्माची शिकवण आणि इस्लामची शिकवण यामुळे पडलेला होता असं कुरुंदकरांच्या एकूण जे इस्लामचा अभ्यास त्यांचा आहे त्या भूमिकेतून म्हणता येते की या दोन्ही धर्मांची जी तत्वज्ञान आहे किंवा विचारधारा आहे त्याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे दारुइस्लाम आणि आपण जी त्यांची कन्सेप्ट आहे त्या दोन, की जे इस्लामेतर जग आहे ते इस्लाममय करणं आणि तशाच पद्धतीचा म्हणजे एक हिंदुस्थान किंवा भारत जर आपण सोडला तर सगळीकडे तसंच घडलेलं आहे. हाच देश अशा पद्धतीचा एकमेव अपवाद राहिलेला देश आहे. कारण इथे हिंदू धर्माचं जे काही ठेचून काढण्यासाठीचं तोंड असतं तेच कधीच कुणालाच सापडलेलं नाही. एकदा त्याचं तोंड सापडलं तर ते ठेचता येऊ शकतं. ही जी अशा इथे एक धर्मग्रंथ नाही, इथे कोणी धर्माचा संस्थापक नाही. ह्या सगळ्या अशा पद्धतीच्या विचारधारा आहेत. तुम्ही कुणीही असा, हे सुद्धा कुरुंदकरांनीच म्हटलेलं आहे की तुम्ही कुणीही असा, तुम्ही देव माना किंवा देव मानू नका, तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक असा, तुम्ही ईश्वराची पूजा करा, तुम्ही महादेवाची पूजा करा, तुम्ही हनुमानाची पूजा करा, तुम्ही कोणाची कशाचीही पूजा करा, तुमचा उपासना, तुमची पद्धती, तुमचं तत्त्वज्ञान, तुम्ही आडवा गंध लावा, तुम्ही उभा गंध लावा, तरी तुम्ही हिंदू असू शकता. मला वाटतं हे जे हा जो उदारमतवादी अशा पद्धतीचा दृष्टिकोन आहे, हा उदारमतवादी आणि स्वतंत्र अशा पद्धतीचा जो दृष्टिकोन आहे हे मुळात आपल्याला आपल्या परंपरेतून आलेलं आहे, परंपरेतून दिसतंच. आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या मागे हे आपण हिंदू धर्माचं असणारं हे जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य अपरिहार्यपणे शिवाजी महाराजांच्या तत्त्वज्ञानामध्ये विचारांच्यामध्ये आपल्याला प्रभावीपणे दिसणारच आहे. आणि त्याच्यामुळे तो धागा आहेच आहे. हिंदू माणूस हा त्याचं विश्लेषण करत असताना आपण हेच म्हटलेलं आहे की हिंदू कुणाची हिंसा नाही करू शकत, हत्या नाही करू शकत, असं त्यांनी जे म्हटलेलं आहे असं का म्हणता येऊ शकतं. खरं म्हणजे मला आता हे विधानसुद्धा तसं फारसं आज काळाच्या संदर्भामध्ये त्याचा जर विचार आपण केला तर ते फार लॉजिकल किंवा रॅशनल आहे असं मला स्वतःला वाटत नाही, किंवा मी ते व्यक्तिशः मी ते मान्य करणार नाही. अशा काही जागा आहेत थोडंसं की सगळ्याच कुरुंदकर मान्य करण्याची गरज नाही आहे. अशा अनेक जागा आहेत की जिथे कुरुंदकरसुद्धा आपल्याला मान्य होणार नाहीत. आणि मान्य न होणं हे एका अर्थाने त्यांना समजून घेण्याचा तो प्रकार आहे. शेजवलकरांच्या वरती लिहिलेला जो लेख आहे त्या लेखाच्या शेवटी कुरुंदकरांनी असं म्हटलेलं आहे की शेजवलकरच एवढे उदारमतवादी होते, व्यक्तिस्वातंत्र्यवादी होते, विचारांचे पुरस्कर्ते होते आणि कुठलाही मुद्दा अत्यंत सविस्तरपणे मांडणं, तो समजून घेणं, या सगळ्या गोष्टी शेजवलकरांच्या मध्ये सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये होत्या. कुरुंदकरांना सुद्धा सगळे शेजवलकर मान्य झालेले नाहीत. हा जो खणखणाट आहे, परस्पर विरोध आहे, छेद देणं आहे विचारांना, तो छेद आपल्यानंतर आपल्या सगळ्या विचारांचा अभ्यास करून कुणीतरी देत आहे याचं सुद्धा समाधान जिथे कुठे शेजवलकर असतील त्यांना झाल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा त्या लेखाचा शेवट त्यांनीच केलेला आहे. शेजवलकरांनी म्हटलेलं आहे पानिपतमध्ये की मराठ्याचे घोडे जेवढ्या भागात भारताच्या गेले तेवढाच भाग भारतात शिल्लक उरलाय, बाकी पाकिस्तानात गेलाय. हे विधान कुरुंदकरला मान्य झालं असते की नाही? त्यांनी या विधानानंतर असं म्हटलेलं आहे की
शेजवलकरांची जी प्रतिभा आहे त्या प्रतिभेचं उदाहरण म्हणून कुरूंदकरांनी हे विधान उद्धृत केलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे, की मराठ्यांच्या घोड्यांच्या टापाखाली जेवढा प्रदेश तुडवला गेला तेवढाच प्रदेश आज हिंदुस्थानामध्ये आहे. आता कुरूंदकरांना मान्य झालं असतं की नाही या प्रश्नाची चर्चा आपण आपल्या पातळीवरती वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो, कारण तुम्ही जे म्हणाल ते कदाचित मला मान्य होण्याचं कारण नाही. हा पुन्हा एकदा ज्याला आपण इंटरप्रिटेशन्सचा भाग म्हणतो तसा तो अर्थ आणि अन्वयार्थाचा, चिकित्सेचा आणि मीमांसेचा भाग आहे. आपण सगळे एका मतावरती येऊ शकू असं जर झालं असतं तर मग इतिहासाची वेगवेगळी पुस्तकं लिहिण्याचं काम पडलं नसतं, इतिहासाची मीमांसाची गरज पडली नसती, राजवाड्यांनी शेजवलकरांना खोडलं नसतं, शेजवलकरांना कुरूंदकरांनी खोडलं नसतं. कुरूंदकरांना खोडलं जाणं हे सुद्धा कुरूंदकरांच्या दृष्टिकोनातून, म्हणजे क्रिकेटच्या भाषेमध्ये जसं बोलतो आपण की सचिन तेंडुलकरला आनंद होईल त्याचं जर रेकॉर्ड कोणी मोडलं तर, तसंच हे आहे. कारण त्याच्यामध्येच शेवटी जे विद्वान लोक आहेत, जे प्रतिभासंपन्न लोक आहेत, ज्यांचा विश्वास उदारमतवादावरती आहेत, त्यांना इतिहासाचं क्षेत्र किती दुबळं आहे आणि ते किती संपन्न झालेलं आहे याच्यामध्ये ते अधिक संपन्न होण्याचा हाच मला वाटतं शास्त्रशुद्ध अशा पद्धतीचा मार्ग आहे. एक शेवटचा प्रश्न. मराठ्यांनी दिल्लीचं सिंहासन स्थापित केलं होतं मोगलांचं, ते सिंहासनावर स्वतः बसले नाही, ही चूक केली मराठ्याने असं कुरूंदकर वाटत होतं की हे चूक की चूक केली मराठ्याने, हां हे सिंहासन घ्यायला पाहिजे होतं दिल्लीचं, त्यांनी घेतलं का नाही, हे चूक केली असं वाटतं की कुरूंदकर, असं कुरूंदकरांनी म्हटलेलं आहे. काय वाटतं की नाही कुरूंदकर? आता कुरूंदकरांना असं वाटतं का? कुरूंदकर आणि शेजवलकरांच्या मध्ये जो वादाचा मुद्दा आहे, मग काय खरं म्हणजे 2-4 तास चालू शकतं हे सगळं, इतका वेळ लागतो या सगळ्या गोष्टीला. शेजवलकरांचा शेजवलकरांच्यावरती कुरूंदकरांचा जो राग आहे तो राग पेशव्यांच्या या सगळ्याच गोष्टींच्या संदर्भामध्ये आहे. थोरले बाजीराव पेशवे हे दिल्लीला गेले, दिल्लीपर्यंत पोहोचले आणि दिल्लीचे पुरे जाळले आणि ते परत आले. शेजवलकरांनी असं म्हटलेलं आहे की पेशव्यांची जी मानसिकता आहे आणि छत्रपतींची जी मानसिकता आहे, छत्रपतींची म्हणत असताना इथे 1645 ते 1707 असं समजायचं आपण, या दरम्यानच्या कालखंडातील असणारी जी मानसिकता आहे मराठ्यांची, ती मानसिकता ही स्वातंत्र्याची मानसिकता आहे, सार्वभौम सत्तेची मानसिकता आहे. 1707 नंतर मात्र या परिस्थितीत बदल होत गेले आणि पेशव्याच्या कालखंडामधील सर्वात मोठा अशा पद्धतीचा आक्षेप जर शेजवलकरांचा कोणता असेल तर तो आक्षेप हा आहे की नंतरच्या कालावधीमध्ये पुरे जाळणारा, इथपर्यंत पोहोचणारा हा थोरला बाजीराव मात्र काहीही न करता परत येतो. आणि त्याचं कारण अशा पद्धतीचं आहे की पेशव्यांची मानसिकता ही स्वातंत्र्याची, सार्वभौम सत्तेची मानसिकता नाही, ही मानसिकता गुलामगिरीची मानसिकता आहे. हे म्हणणंच बरोबर नाही असं कुरूंदकरांनी म्हटलेलं आहे. याच्यावरून तुम्हाला कुरूंदकरांना काय वाटलं असतं हे तुम्ही धन्यवाद सर.